मनोरंजनाच्या रणांगणावर विनोदाची मोहीम फत्ते करायला आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेत शिवरायांचा छावा या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. डॅशिंग अँड डायनॅमिक अभिनेता भूषण पाटील, गुणी अभिनेत्री तृप्ती मधुकर तोरडमल, हिंदी आणि मराठीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारे प्रसन्न केतकर, आशयपूर्ण भूमिका साकारणारे रवी काळे, हरहुन्नरी अभिनेता बिपिन सुर्वे आणि या चित्रपटाचा लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, लग्न संस्था असावी की नसावी यावर आज इथे धुवाधार चर्चा होणार आहे. त्यामुळे तुम्ही मात्र सज्ज व्हा हास्याच्या वरातीत धिंगाणा घालण्यासाठी. हे धमाकेदार चर्चासत्र घेऊन मंचावर येत आहेत खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि सातारचा विनोददारा रोहित माने. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचं गहिर जबरजंग असं स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे MSJ महाचर्चा. तर या कार्यक्रमात आपण दोन मान्यवरांना बोलवतो, त्यांच्या समोर असा चटकन विषय टाकतो, मग ते कोंबड्यांसारखे असे झुंजतात आणि खडे खडे एकमेकांचे मुद्दे खोडून काढतात, पिसा उपटतात एकमेकांचे. तर ऑन अ सिरियस नोट, आजच्या आपला जो विषय तो आहे लग्न पाहावं करून का न पाहावं करून. म्हणजे आजच्या जगात खरंच लग्नाची गरज आहे का बुवा. आणि त्याच्यासाठी दोन जबरी मान्यवर इथे आलेले आहेत, तर त्यांचे आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. या दोन्ही मान्यवरांनी घासून पोसून ठासून मुद्दे मांडायला ते आलेले आहेत. एकमेकांसोबत ते कच 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 भांडणार आहेत. पण त्याआधी मी तुम्हा दोघांना अशी विनंती करतो बा की तुम्ही तुमची छोटीशी ओळख प्रेक्षकांच्या तोंडावर अशी कन फेकून मारा. रोहितची. नमस्कार. हा, मी अखिल भारतीय रेडेसनी मिळतात म्हशी आणि गाईसनी मिळतात वळू, आम्ही लग्नाळू या संघटनेचा अध्यक्ष सावत्या उर्फ रोहित माने फ्रॉम सातारा. वेगळंच. वा वा. चेतनाजी. नमस्कार. हा. मी अखिल भारतीय एक वेळ कुत्र पाळू पण लग्न टाळू संघटनेची अध्यक्षा चेतना भट. वा वा, डेंजर आहे. आणि मी अखिल भारतीय रोज तेच तेच करून कंटाळू या संघटनेचा अध्यक्ष श्यामसुंदर राजपूत आणि आजच्या पुरता बाळू. काही नाही हो, ते उलाळू जुळवलंय, बाकी काय. चर्चा चर्चा. हा, चर्चा चर्चा. तर मी पहिल्या प्रथम चेतनाजी तुमच्याकडे येतो. तुम्ही तुमचा मुद्दा मांडा बुवा. का बरं? नक्कीच. पहिलं त्या का बरं? लगा पहिल्यापासूनच त्यांचा कड वाढायला लागलाय ना तुम्ही. जनरल आपलं. नाही नाही, तसलं चालणार नाही. तुम्ही त्यांच्या बाजूने झुकलेलं दिसताय. नाही नाही काय नाही, थोबाडावर कळतंय तुमच्या. काय? तुमचं लग्न झालेलं नसणार आहे. संट्या का तिकडे तिकडे फिरत असणार तुम्ही. माझा चेहरा संट्यासारखा दिसतो. अहो, लग्न झालेलं आहे माझं. 2 घोडमे गपकेच्या गपके पोर आहे माझे. काय बोलता. वा वा. नाही म्हणजे विषयच संपला ना. तुमचं लग्न झालंय म्हणजे तुम्ही त्यांच्या बाजूनीच बोलणार. नाही ना. याला काय अर्थ आहे? म्हणजे 2 लग्न झालेले पुरुष एका स्त्रीच्या विरोधात बोलणार. विषय संपला, चर्चा संपली. धन्यवाद. थांबा ना हो. ऐका, म्हणजे मी काय म्हटलं की बुवा माझं लग्न झालेलं आहे, पण लग्न करून मला हे आनंद झालाय असं नाही म्हटलं मी. समजून घ्या. काय म्हणजे मग 2 गपकीचे गपकी पोरं का हिरीत ओढून काढली ती का बाहेर? काय बोलताय? कसं बोलताय तुम्ही? काय लगा, तुम्ही कळतंय सरळ सरळ त्यांच्या बाजून आहे तुम्ही. नाही. असलं चालणार नाही शामराव. हे बघा, मग मी पण कमी नाही. मी चर्चा पुढे जाऊनच देणार नाही. अरे थांबा ना हो. चालणारच नाही तसला अजिबात. चुपटा ना. अरे चर्चा सुरू तर होऊ द्या हो. थांबा. मी कोणाच्याच बाजूने नाही, मी तटस्थ आहे. म्हणजे लग्न करून मी आनंदी पण नाहीये आणि दुःखी पण नाहीये बा. हे बघा,
लग्न करून मी दुःखी पण नाहीये बुवा. अजिबात कन्व्हिक्शन नाही ह्याच्यात. रोहितजी, लग्नाची जी गाठ बांधली जाते ना, त्या गाठीत पहिलं गुदमरतं ते कन्व्हिक्शन. काय बोलताय तुम्ही कन्व्हिक्शनचं? आपण मुद्द्यावर मला सांगा, लग्न का करावं? का करू नये? का करावं? तेच म्हणतो ना, का करू नये? मी का करावं असं शामराव, हे बघा, लग्न केलं पाहिजे. हा तेच तेच. प्रत्येक माणसानं लग्न केलं पाहिजे हो. हा. लग्न केल्यावर आपल्याला अशी एक गोड सुंदर बायको भेटते. हा ना. बायकोला एक असा चिकना नवरा भेटतोय. हा, म्हणजे? हा? उगाच काय संट्यागत आयुष्यभर हिच्याकडे तिच्याकडे बघतच काढायचं का आयुष्य? हाल होतात. मग मला एक गोष्ट सांगा, हा. आपण जेव्हा कामावरनं थकून भागून सगळं आटपून जेव्हा घरी जातोय, तेव्हा आपली वाट बघणार कोणतरी पाहिजे का नाही घरी? गरज नाही, गरज नाही. अजिबात गरज नाही. मी कुत्रा पाळलाय, तो पण माझी वाट बघत थांबतो. मी जेव्हा घरी जाते तेव्हा माझी वाट बघत असतो. मी दिसल्यावर आनंदाने माझ्या जवळ येतो, मला असं असं कुरवाळतो, माझ्या हाताला प्रेमाने चाटतो. गरज काय नवरा किंवा बायकोची? क्यूट आहे, क्यूट आहे. तुम्हाला घरी चाटतो? मग? माझ्या घरी येऊन मला कोणी चाटलं नाही, लातच घालीन कमराट्यात त्याच्या. एक मिनिट, काय बोलताय? काय बोलताय तुम्ही? काय बोलताय म्हणजे? मुक्या प्राण्यांबद्दल किती असंवेदनशीलपणे बोलतायत. माफी काय? मागा, काय? माफी मागा. ह्याच्यात काय माफी माफी मागा. मागायची आहे का आता? मागा माफी. अरे माफी अहो, मागा. थांबा, हाड. माफी. ह्याच्यात कसली माफी मागायची हो? नीट बोला. नीट बोला म्हणजे बरोबर बोलतोय मी. ह्याच्यात कसली माफी मागायची? तुम्हाला एक गोष्ट सांगा, तुमचं कुत्रं घरी गेल्यावर गरम गरम चहाचा कप आणून देते का? या आत्ता खरा मुद्दा कळला. काय? यांना बायको कशासाठी पाहिजे? कशासाठी? हे थकून भागून आल्यावर यांना गरम चहा द्या, गरम जेवण द्या, यांचे वास येणारे बनियन सॉक्स चड्ड्या धुवा. एवढ्यासाठी यांना बायको पाहिजे. बायको नकोच आहे तुम्हाला. तुम्हाला बिनपगारी एक गडी हवाय, ए, एक काय नोकर पण बोलू हवाय. नका. चुकीचं बोलते ते या. चुकीचं बोलते ते. मी कधी म्हणले बायको काय तेवढ्याच कामासाठी असते का? नाही, नाही. गरम गरम चहा कोणाला पाहिजे? नाही थांबा, मुद्दा मांडा, मुद्दा मांडा. शामराव, नाही तुम्ही ना असे हसले ना तर गैर गोड दिसता बा. असेच राहा तुम्ही. माझं आहे का? हे बघा, कसं आहे ना, तुम्हाला सांगतो मी, रोज घरी जातो की नाही, बर. बायकोसाठी असा एक गजरा घेऊन जातोय हो. हा हा. घरी गेल्यावर जेव्हा तिच्या केसात माळतोय की नाही, हम्म. चेहरा बघण्यासारखा असतोय तिच्या. हा. कुत्र्याच्या कुठं मळायचा गजरा? परत कुत्रा आणला. शेपटीला माळू शकता ना. म्हणजे अडकवायचा प्रॉब्लेम असेल तर अशी शेपटी अशी असते ना, तिला माळू शकता. काय? तुम्ही पण तेच करताय. सतत काय? कुत्र्याला कशाला मध्ये आणताय? हे बघा, तुम्ही कुत्रं पाळा नाही तर डुकरं पाळा, आम्हाला काय करायचे? पण ती नवऱ्याची जागा कवाच घेऊ शकत नाहीत. हो. बायकोनं मला कुत्र्यागत वागवलं तरी चालेल, पण बायको पाहिजे हो. हा म्हणजे आणि बायकोला सुद्धा एक नवरा पाहिजे. हा. कसं आहे, शेवटी संसार रूपी जी रथ असतो की नाही, हा. त्याची 2 चाकं असते ती होती. नाही नाही हा, त्याच्याशिवाय आयुष्य पूर्ण होतच नाही. नाही बरोबर आहे. मी सहमत आहे तुमच्या मताशी. हा? तुम्ही मुद्दा मांडा, तुमच्याशी बी मी सहमत आहे. काय हरकत नाही. हा मांडा. माझा मुद्दा एवढाच आहे की लग्न संस्था ही समाजातली सगळ्यात बुरसटलेली संस्था आहे. चुकीचं बोलताय बरं का तुम्ही. काय चुकीचं बोलतो? काय बुरसडलेलं? काय बुरसडलेलं? बुरसटलेली आहे नाही, मला आता- वाटतं, ते मी म्हणलं. बुरसटलेलं आहे होय आम्ही. हो. हा, बुरसटलेलं आहे. तुम्ही लगा आमच्या संस्कारावर घालताय अगदी. काय ऐकून घ्यायचं इथं? आम्ही काय बांगड्या भरल्या तेव्हा हातात. वा, काय माझा मुद्दा यांनी प्रूव्ह केलाय. काय म्हणजे? काय म्हणाले आता? हातात बांगड्या भरल्यात. हा. हातात बांगड्या भरणं बाईलपणाचं लक्षण आहे. म्हणजे हे यांना कमीपणाचं वाटतं. आपण बोलू दे. कमीपणाचं वाटतं ना. आणि हे पुरुष बाईला समान वागणूक देणार. हा? हा? कुठल्या तोंडाने सांगतो? बाई जेव्हा लग्न करते ना तेव्हा ती तिचं स्वातंत्र्य गमावते, आणि म्हणून मला लग्न हे चुकीचं वाटतं. नाही नाही ते तर नाजी तुमचा मुद्दा बरोबर आहे. पण म्हणजे दोन ज्या व्यक्ती आहे त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि त्यांना सोबत आयुष्य काढायचे, तर त्यांनी काय करायचे बुवा? लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहा. लिव्हिन. हा, म्हणजे लग्नाचं कुठलं बंधन नाही, पण एकत्र राहण्याचा आनंद तर असतो. असं का? हा, म्हणजे एक समान वागणूक असते, समान दर्जा दिला जातो. शिवाय इतर असा हा फापट पसरा नाही हो. अच्छा, नात्यांचा वगैरे. हा. नात्यांचा फापट पसरा नाही. आणि जगात आता अनेक जण लिव्ह इन रिलेशनशिप हा पर्याय निवडतायत. काय नाही, काय नाही. ही लिव्ह इन रिलेशनशिप आहे ना जी काय, ही सगळा बावळाटपण आहे. हा? मी सांगतो ना तुम्हाला, काय? ज्यांना जबाबदारी घ्यायची नाही, हा. लपडी करत बाहेर बोंबलत हिंडायचे की नाही, हा. त्यांनी दिलेलं गोड नाव आहे हे लिव्ह इन रिलेशनशिप. हे कसं बोलताय? हे काय बोलतायत? मी लिव्ह इन मध्ये राहते म्हणजे मी लफडेबाज आहे? नाही, तुम्हाला बोललोच नाही ना. विधान मागे घ्या. काय अरे, विधान मागे? मला मान्य मी नाही, यांना विधान बोललो मागे. नाही. मी यांना विधान बोललो मागे घ्या. नाही. मी अजिबात घ्या नाही. विधान मागे. मी मागे घ्या. मागे घ्या विधान. अरे, जाऊ दे ना. नाही, अजिबात अरे, थांबा ना, सोडून द्या ना हो. मग तुम्ही विधान मागे. अरे, माझा काय संबंध? विधान मागे घ्या. अरे, घ्या विधान मागे. अरे, मी काय केलं? विधान मागे घ्या. अरे, ऐका ना घ्या हो. विधान मागे. अहो. विधान मागे घ्या. मागे मागे. काय बाय? हे काहीतरी चाललंय. मी न केलेलं विधान मागे घेतो, त्याची एक मोठी सुरळी करतो आणि माझ्याच खिशात घालून टाकतो. अरे, घरातली जी कचकच आहे त्याच्यापासून थोडी शांती मिळावी म्हणून मी इथे येतो, तर आता घरातलाच फील देत आहेत. खूप पर्सनल होतंय. नाही, इथे मुद्दा काय चालू आहे? चुकलं. परत एक छोटी पुंगळी खिशात घालतो माझ्या.
हा हा तुम्ही चर्चेला कंटिन्यू करा. नाही नाही, हे बघा, ह्यासनी जर वाटत असेल ना लिव्ह रिलेशनशिप म्हणजे आम्हाला काय कळत नाही, तर तसं नाही आहे. मग कळतं? काय नाही, मी तुम्हाला सांगतो, ह्यो निव्वळ उंडगेपणाच आहे. उंडगे Excuse me? हा मग बरोबर, मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगू का? सांगा. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे हा. बाई वाड्यावर या, हम्म. हिथनं सुरू झालं लपड, बाई आजपासून वाड्यावर येऊ नका बरं का, हिथं नेऊन संपव नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर ह्योच अर्थ आहे लिव्ह इन रिलेशनशिपचा. तुम्हाला माझा मुद्दाच कळत नाहीये का? काय? तुम्हाला वाटतंय तसं नाहीये. हा? अहो एवढं उथळ उथळ नाहीये लिव्ह इन रिलेशनशिप. मग त्याच्यामध्येही प्रेम असतं, आपुलकी, काळजी सगळं असतं. काय नाही, तो अंडाव दाखवण्यापुरतं असतंय नुसतं घरात. बाहेर पाहिजे तिला का बोंबलत हिंडायचं आणि पाहिजे ती करत सुटायचं, ह्याला काय अर्थ आहे तेव्हा मग? मग लग्नात होत नाही का असं? हा? लग्नात होत नाही बायकोशी तोंडावर गुडुगुडू गुडुगुडू वागायचं आणि बाहेर वाटेल तसं वागायचं, हे होत नाही? एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स होत नाहीत का? आम्ही कवा कवा होतो. हा. हे कवा कवा होतात ना, त्याच्यामुळे तुमच्या घरात भांडणं होतात, तुमची घरं उद्ध्वस्त होतात. असं का? आमच्याकडे तसं नाही होत. बापरे, सगळं चालतं म्हणजे. गप्पा बसा. सगळं माझ्या बोलण्याचा उलट अर्थ घ्यायचा ठरवलात का तुम्ही? नाही. हो, आमच्याकडे चालतं म्हणजे आमच्यात लग्नाचं बंधनच नसतं ना. असं का? बरं म्हणजे बाबा पटतंय तेव्हा एकत्र राहा, नाही पटलं तर वेगळे व्हा, दॅट्स इट. एवढं सोपं आहे. असं का? मग आणि ह्याच्याही पुढे जाऊन सिच्युएशनशिप आहे. सिच्युएशन. हा, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. असं. शिवाय फ्रेंड्स विथ बेनिफिट आहे. नाही नाही, हे जे आता तुम्ही सांगितलं सिच्युएशनशिप म्हणजे काय? म्हणजे काय? सिच्युएशनशिप म्हणजे बाबा एखाद्या ठिकाणी, एखाद्या प्रसंगी, एखाद्या पोषक वातावरणात तुमचं जर कोणाशी पटतंय, तुम्हाला भावनिक आधार मिळतोय, बरं. तर त्याचं बर्डन घ्यायची गरज नाहीये. नाही म्हणजे का? कालांतराने ती व्यक्ती जर तुमच्या बरोबर नसेल तर ते नातं कॅरी करण्याची गरज नाही. नाही. तुम्हाला हवं ते स्वातंत्र्य मिळतं. वा, ते पुढचं तुम्ही सांगितलं, पुढचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, ते सांगा मला ना. खूप इंटरेस्ट यायला लागलाय. मला मजा येते. मला समाधान वाटतं, माझ्या बोलण्याने कोणावर तरी फरक पडतो. ठीक आहे, बोला, बोला. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. हा. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे काही अटी दोघं मिळून मान्य करतात आणि बरं. त्यातून लग्नाचा एक करार होतो. मग पुढे जाऊन समजा एखाद्याला त्या अटींबद्दल प्रॉब्लेम असेल, त्या अटी पाळणं शक्य होत नसेल, हा. तर मग कॉन्ट्रॅक्ट तोडून टाकायचं. तोडून टाकायचं. बापरे. मग भाडं कोणी भरायचं? कसलं भाडं? कॉन्ट्रॅक्ट केलंय म्हणल्यावर भाडं कोणीतरी भरलं पाहिजे की नाही? अरे घराचं कॉन्ट्रॅक्ट नाहीये ते. मी काय म्हणते ते समजून घ्या. रोहितजी, अरे नाही ते ना. लग्नाच्या त्या अटींचं हा, ते- काय झालंय मला कळत ते नाहीये. पुढचं काय होतं ते? काय 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 फ्रेंड्स काय? विथ बेनिफिट. हा, ते काय? मी सांग, याच्यामध्ये हा. एक मुलगा आणि मुलगी मित्र तर असतात, बर. पण त्यांचं नातं हे मैत्रीच्या पलीकडचं असतं. आहा. नाही, मग? नातं मैत्रीच्या पलीकडे असलं असं. तरी सुद्धा एक मैत्रीची सीमारेषा असते, पण कुठलंही बंधन नसतं. त्यान बायना या स्कीमा कधी आल्या? माझ्या लग्नाच्या वेळेस का बरं नव्हत्या या? माझ्या घरच्यांनी अरे श्याम्या तुझे केस गळत चालले म्हणून धमक्या देऊन देऊन माझं लग्न करून टाकलं. बरं गडबड करून जी आणली तिने उरलेले उपटून टाकले माझे. अरे शेवटी माझे टक्कल पडलं ना हो. म्हणजे या स्कीमा आधी जरा असत्या ना तर म्हणजे माझे केस पण वाचले असते आणि म्हणजे माझं आयुष्य असं सुखकर झालं असतं बा. हेच माझा मुळात मुद्दा हाच आहे काय? की आज इथे या कार्यक्रमातून समस्त लग्न झालेल्यांना मला हे विचारायचंय की तुम्ही लग्न का केलं? खरंच खोल विचार तुम्ही केला का? का फक्त घरचे मागे लागले म्हणून, मोठे सांगतात म्हणून, किंवा समाज बाबा विचारेल म्हणून, का स्वतःच्या शारीरिक गरजा हाक मारतात म्हणून? हा शेवटचा मुद्दा पण होताच, पण घरच्यांनी केसांवर जोर दिला जास्त. हा. म्हणजे घरचे मागे लागलेत हा मुद्दा तुम्ही धरून ठेवला, स्वतःच्या गरजा मारल्या. नाही तसं अच्छा, म्हणजे आम्हाला काय कंट्रोल होत नाही म्हणून आम्ही लग्न केलंय व्हय? तुम्ही वाटेल ते बोलू नका. मी चांगल्या भाषेत एक सांगायचा प्रयत्न करते. तुम्ही आपले तुम्ही काय सांगते ते हे बोलते त्याला काय येडागत तुम्ही? तुम्ही ऐकून घ्या, आता मध्ये बोलायचं नाही नाही, तुम्ही. ऐका, आता पूर्ण ऐकून घ्या बोला, मला. बोला, मध्ये बोला, बोलायचं नाही तुम्ही. बोला बोला. हे बघा, आम्ही थोरा मोठ्यांच्या शब्दाला मान देणारी माणसं आहे. हा. आम्ही ऐकतो त्यांचं. खरंय. आमच्यावर संस्कार आहेत तसे, हा. परंपरा आहेत तशा. हो, हो. आणि हे बघा, आपला जर वंश वाढवायचा असेल ना हा. तर लग्न हे करावंच लागतंय. कळलं का? खरंय. हा, गरज सरो आणि बायको मरो असं होत नसतंय लग्नात. नाही नाही नाही. ही गोष्ट आज नाही कळणार तुम्हाला. थोडं थांबा की, जरा तुमचं वय होऊ द्या. जेव्हा वय होईल आणि रातचं आहे ना खोकल्याची अशी धाप लागल, उबाळी येईल आणि पाठीवरनं हात फिरवणारा, आधार देणारा कोणी नसेल ना तुम्हाला, तेव्हा कळेल तुम्हाला स्वातंत्र्य स्वतःबरोबर एकटेपणा पण घेऊन येतं. मोठं सांगताय तुम्ही स्वातंत्र्याबद्दल. माणसं आहे आपण इथं, कळलं का? माणसाला माणसाचा सहवास योग कायम लागतो.
नाही तर माणसं येडी नाही व्हायची का? काहीतरी सांगता यायला का नाटक आहे ती सगळी लिव्ह इन रिलेशनशिप पण काय फ्रेंड्स विथ बेनिफिट अँड फिटन काय नसते. मी सांगतो तुम्हाला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे सुतळी बॉम्बची वाद पेटवून स्वतःच्या चड्डीत टाकणार काय. अरे काय उगाच का- काय बोलताय अरे, तुम्ही? ऐका ना, तुम्ही फक्त एकदम ते बोलायचं नाही म्हणून बरोबरच आहे. बॉम्ब स्वतःच्या चड्डीत टाकायचा आणि वाट बघित बसायचं कवा फुटतोय कवा फुटतोय कवा फुटतोय. बरं तो फुटल्यावर मी दुसराच टाळी वाजवतोय त्याला मजा येते भाजतंय आपलं. ते बोलताय वाटेल ते वाटेल ते बोलताय नाही बरोबर आहे. बरोबर हे सगळं ऐक नाही आज तुम्हाला कूल वाटते कारण आपल्या संस्कारांमध्ये कमीपणा आलाय मॅडम. हा आपले पूर्वज काही येडे नव्हते कळलं का. 4 आश्रम काही उगाच नव्हते. बरं झालं तुम्हीच विषय काढला. काय विषय काढलाय. तर आता काय म्हणाला 4 आश्रम उगाच नव्हते 4 आश्रम पहिल्यापासून. हा. 4 आश्रम पूर्वजांनीच काढले 4 आश्रम बरोबर आहे. हा हा पहिला ब्रह्मचारी आश्रम बर जो आजकाल क्वचितच पाळतात. दुसरा गृहस्थ आश्रम ज्याच्यामध्ये हल्ली सगळ्यांना इंटरेस्ट असतो तुमचं म्हणणं तेच आहे. हा ठीक आहे बोला की बोला. तिसरा वानप्रस्थाश्रम म्हणजे काय आपलं प्रत्यक्ष वनात न जाता आपलं वय एक 50-55 पर्यंत झालं आपली मुलं कमवती कळती झाली की त्यांच्या आयुष्यात जास्त लुडबुड न करणं. आणि चौथा आहे संन्यास आश्रम म्हणजे बाबा सगळ्या जगापासून अलिप्त होणं अंग काढून घेणं स्वतःचा वेळ स्वतःला देणं स्वतःसाठी जगणं हे होतं. आजकाल सगळेजण फक्त गृहस्थाश्रमात अडकलेले आहेत. 2 जण लग्न करतात त्यांना मूलबाळ होतं मग त्या मुलाचं रडणं हागणं मग अरे सुसू शिशी निन्ना निन्नी भुकू मग दुधू मग डायपर डायपरचे अरे रे 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 सगळा वेळ आपला त्याच्यातच जातो. हे लहानपणी झालं. बाळ जसं मोठं होतं तसं कुठल्या शाळेत घालायचं मग बाबा कॉलेज कुठलं मग ते लग्न करतात मग कोणाशी लग्न अरे बापरे त्याचं टेन्शन मग लग्न झाल्यावर त्यांना परत मुलं मग परत त्यांच्या मुलांमध्ये आपला जीव अडकतो मग त्या मुलांचं रडणं शिशी शुशू डायपर हे ते भू किती अरे नाही ना त्याच्यातच आपण अडकून जातो. मग स्वतःसाठी आयुष्य कधी जगणार. या 4 आश्रमांपैकी गृहस्थाश्रमामध्ये जर आपला वेळ गेला तर स्वतःसाठी जगणं राहून जाईल ना. नाही नाही बरोबर आहे तुमचं आणि तुमचे पण मुद्दे पटलेले आहे बुवा मला काही काही. पण म्हणजे ते म्हणतात ना ती म्हण आहे ना शादी का लड्डू जो खाय वो पचताय जो ना खाय वो पचताय असं झालेलं आहे. आता माझी बायको जेव्हा माझ्यासोबत कच्च्या भांडते मला वाटतं काबरच लग्न केलं बुवा. पण जेव्हा मी थकून बागून घरी जातो आणि ती म्हणते अहो तुम्ही थकलेले दिसताय एक कप चहा देऊ का गरम गरम. तो चहा पिताना जी काय मजा येते बुवा म्हणजे त्याच्यात साखर नसते तिच्या प्रेमाचा गोडवा असतो. म्हणजे काय जिथे स्त्री आणि पुरुष येतात तिथे प्रेम आणि भांडण ओघाने आलंच हो. म्हणजे आता 24-24 25-25 वर्ष लग्न करून संसार करणारे आहेत तसेच 24-24 25-25 वर्ष लिव्ह इनमध्ये राहणारे पण आहेत. 6 महिन्यात लग्न करून डिवोर्स घेणारे पण आहेत आणि 6 महिन्यात लिव्ह इनच्या पार्टनरपासून सेपरेट होणारे पण आहेत. आणि काही नग तर असे आहेत जे वर्षानुवर्ष बायकोसोबत राहतात पण त्यांचं मन दुसरीकडेच गुंतलेलं आहे. असे दोन्हीकडे कसं आहे ना हा जो नातेसंबंध आहे ना याचा काही गुंता असतो. लोकरीच्या गुंड्यासारखा तो असा मांडीवर घट्ट पकडून ठेवला पाहिजे. तो जर निसटला ना तो कुठे जातो काही सांगता येते मग गैरा गुत्ता होऊन जातो बुवा. तर आपल्या नातेसंबंधाचा लोकरीचा गुंडा आहे ना तो असा घट्ट पकडून ठेवा नाही तर तो गुंडा आपलीच वाट लावू शकतो बुवा. तर शेवटी ही जी काही चर्चा झाली जो काही ओहा पोहा आपण केला त्याचा निष्कर्ष असाच आहे बुवा की नातेसंबंधांमध्ये प्रेम असेल आपुलकी असेल विश्वास असेल तर मग लग्न असो नाही तर लिव्ह इन असो ते रिलेशन टिकतं नाही तर तुटतं. आता तुम्ही इथे आले ही चर्चा केली त्याच्यासाठी तुमचे गैरे गैरे आभार आणि याच नोटवर आपण या कार्यक्रमाला इथे देतोय पूर्णविराम. धन्यवाद. वा 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 लय भारी. सगळ्यांच्या हृदयाच्या अतिशय जवळचा विषय काळजाला छेद देणारा हात घालणारा असा विषय तुम्ही इथे मांडलात त्याबद्दल सगळ्यात आधी तुमचं खूप अभिनंदन. तुम्ही जी चर्चा केली हा जो काही उहा पोह केलात तो आम्हाला खूप आवडलाय. लय भारी लय भारी. सई यू फर्स्ट. अत्यंत गहिरा परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की हा मंच कायम म्हणजे वन ऑफ द मोस्ट प्रोग्रेसिव्ह मंच आहे. समाजात काय चाललेलं आहे याच्याकडे चौफेर नजर या मंचाची असते. या मंचाच्या
रायटर्सची असते. अत्यंत प्रोग्रेसिव्ह आजचे असे कायम ताजे ताजे विषय घेऊन हा मंच येत असतो आणि ते खूप सफाईदारपणे या मंचावर मांडलेले असतात. काही रिॲक्शन्स विशेष होत्या श्यामदादा, आज फारच मजा आली तुम्हाला पाहताना आणि खूप दिवसांनी ही सिरीज आली. तुम्हाला दोघांनाही तुमच्या एलिमेंटमध्ये बघून खूप मजा आली. मस्त. वा वा वा. प्रसाददा, मंजुताई ह्या कमेंट्स ऐकणारे हे लक्षात ठेवून कमेंट्स द्या. वाह, बहारदार. श्याम्या, तुला बऱ्याच दिवसांनी या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहिलं आणि असं वाटलं की जबरजंग, म्हणजे क्या बात आहे. वा वा वा. खरं तर हा विषय असा आहे की त्याच्यावरती अशी कमेंट देता येईल, पण तटस्थ राहिलेलंच बरं या विषयावरती. बाकी परफॉर्मन्स वाईज तिघांचेही परफॉर्मन्सेस उत्तम. रोहित्या जे काही पेटला होतास तू मध्ये मध्ये, भारी. चेतना, मजा आली. खूप दिवसांनी ही सिरीज आली आणि तितक्याच ताकदीने तितक्याच दमदारपणे आली. फॅन्टॅस्टिक. मंडळी, आज एका अतरंगी मुलाच्या आयुष्यात अवतरणार आहे स्वर्गातील अप्सरा. बघूया त्यामुळे इथे आज हास्याची काय जादू होते ते. अशी काडकण मोडशील ना मधल्या मध्ये. आपलं वय काय, या वयात आपल्याला कोणत्या गाण्यात रमायचं असतं हे सगळं ठरव ना आयुष्यात कधीतरी. असं काही नसतं. माझे बाबा नेहमी म्हणायचे आपल्या आयुष्यात वय म्हणजे ना. चहा कर जा. करते नुसत्या ऑर्डरी सोडा. पसारा केवढा झालाय घरात तो आवरा जरा. होय. आणि तो चोरून आणलेला बुके फेकून द्या आता. ए, चोरून नाही आणलाय तो, बॉसने मला दिलाय. काल मला 20 वर्ष पूर्ण झाली बँकेत. बॉसने किती कौतुकाने दिलंय तुला माहितीये. बॉसने अगदी तोंड फाटेस्तोवर कौतुक केलं माझं. ते भाषणात म्हणाले, वा. एका वाने तुमच्या बॉसचं तोंड फाटलं. थर्मोकोलचं तोंड होतं की काय. काय सकाळी ढग गिळलास की काय. कुठलं हसणं हे, काय हसतेस का तू. याच हसण्यावर एक दिवस भुलला होतात. ए, नवऱ्याचं कौतुक जरा कर ना आयुष्यात. कौतुक कर. 20 वर्ष झाली आहेत मला. 20 वर्ष. काय वर्ष गेली यार. खरंच मला आठवतंय माझं सगळं स्ट्रगल ना चलचित्राप्रमाणे असं डोळ्यासमोरून जातोय माझ्या. चिपळूणच्या छोट्याशा गावातला एक तरुण धडाडीने असा मुंबईत येतो काय, आणि जनरल मॅनेजर. सही 18 वर्ष झाली आहेत लग्नाला. माझा स्ट्रगल आजपर्यंत पूर्ण ऐकलाच नाही आहे. किती आपटायची ग मला सांग बघू. जाऊ दे, सोडू दे. ए गे, ए, आले. ये घ्या. ये ये. अरे वा, चहा आणलास. आण 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 आण. तयार. अगदी 2 मिनिटात आणलास. तयार वा, वा. होता. वाईट वाईट आहे. काहीच आवडत नाही नाही, अतिशय वाईट चहा. वा 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 वा. मेंटेन आहेस तू. प्या ना. इतकी वर्ष मेंटेन आहेस तू. तर मला सांग, लग्नाच्या पहिल्या रात्री गरम दुधाचा तू ग्लास घेऊन आली होतीस. त्याचे साईड इफेक्ट्स कुठे आहेत. म्हणजे पोरगा कुठे, आपला पोरगा ओंकार कुठे आहे. कसं बोलता हो नेहमी ओंकुला. असं नका बोलू तुम्ही. आहे कुठे. तो येऊरला गेलाय. येऊरला गेलाय. येऊरच्या जंगलात काय करतोय तू. अहो, त्यांचं ना स्टडी सर्कल असतं. ते रात्रभर तिथे जाऊन अभ्यास करतात. येऊरच्या जंगलाचं वातावरण अभ्यासाला पोषक नसतं बा. ते कशाला पोषक असतं, या आवाजाला. कळलं. म्हणजे कळलं का तुला. त्याला सांग तिकडे येऊरच्या जंगलातून इकडे ये घरी अभ्यासाला. एखादा बिबटा घुसला, भूगोलाचं कवर फाडेल त्याचं. आणि इकडे बोलव त्याला. सतत वाईट बोला फक्त माझ्या मुलाला. बोलव त्याला. आत्ताच्या आत्ता बोलव. नाही, अहो, मला येईल इथे ना माझ्या समोर तो. अभ्यास कर. तो अभ्यास करतो. येईल नाही तो. सांगितलं ना, आत्ता बोलव त्याला इथलं इथे. मी करते फोन. थांबा. मला पाहिजे तो आत्ताच्या आत्ता. बाबा, आला. अय्या, तुलाच फोन लावत होते. आई, आलास. अरे बापरे, वेगळ्याच मूड मध्ये. मला धस्सच होतं असा मूड मध्ये आला की. बाबा, होय काय झालं. आई, होय. हे काय घेऊन आलायस. कोण आहे ही. बाबा, बाबा ही अप्सरा आहे. स्वर्गातली. स्वर्गातली अप्सरा आहे. ही स्वर्गातली अप्सरा आहे. थोडा तर वेळ घे. 2.5 सेकंदात कसा विश्वास बसतो का तुझा. कशाला प्रश्न विचार ना. ही कोण आहे, का आली, पृथ्वीवर कशी आली, हे प्रश्नात पडत नाहीत. ही अप्सरा आहे. ही अप्सरा नाहीये. ही अप्सरा आहे. अगं नाही ग, ही कसली आली आहे. ही अप्सराच आहे. अप्सराच आहे. हे पाणी इथलं नाहीच. हे वरचं आहे. पालिकेचं पाणी पिऊन तयार झालेली त्वचा ही असूच शकत नाही. एवढी नितळ त्वचा आहे. सुंदर
सुंदर खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे. हे खूप सुंदर आहे. आई आई अगं नाही ग हे स्वर्गातला माणूस ह्या चेहऱ्याचा नसतो ग. कसा आहे ते बघ रे जरा. बघ चेहरा तिचा. तुम्हाला काय माहित तुम्ही किती वेळा स्वर्गात गेलाय स्वर्गात तू त्याचीच वाट बघतोस ना मी स्वर्गात कधी जाण्याची. हा ऐक 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 ए इकडे इकडे काय 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 भानगडे प्रामाणिकपणे सांग काय कोण आहे हे? अहो किती वेळा तेच तेच विचारताय बाबा. अहो अप्सरा आहे ती अप्सरा. अरे अप्सुडी अपसुडी अपसुडी झाली ती तुझी. ज्या माणसांवर आपण प्रेम करतो त्याच्या नावापुढे लाडाने आपण डी लावतो डी. तुम्हाला मी कधी बाबुडी म्हणालोय समजून जा काय ते. म्हणजे अप्सुडी असं नाही चिडू नका. अप्सुडी ही माझी आई हे माझे बाबा. काय बोलतोय? ही माझी आई मी आई. हे माझे बाबा. काय चाललंय तू कशाला गप्पा मारतेस अशा. आधी ती बोलत नव्हती असं केल्यावर बोलायला अरे लागली. गप्पा मार असं तू ना ती करते ना ती डान्सर आहे अप्सरा ती आहे. थांब ना जरा. आई 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 अप्सरा बापरे. अप्सरा आली आपल्या घरात. अशी कशी खरी अप्सरा तुम्हाला ना काहीच पटत नाही. 1 मिनिट मी काहीतरी 1 मिनिट अप्सरा आली आता काहीतरी करायला पाहिजे. अगं, आई काय करतेस माझ्या आई, काय बुकीत करतेस? तुला- माझ्या बुकीत तुला- निर्माल्य कर निर्माल्य पाय ठेव निर्माल्य होऊ दे निर्माल्य होऊ दे. नमस्कार करते हा. ही खरी अप्सरा आहे. मला तिच्या मागे तेजोवाला दिसतंय. बल्ब आहे बल्ब वर वरचा बल्ब आहे तो कुठलं तेजोवाला दिसतंय तुला. ए हे कोण आहे हे हिला पाठव कोण आहे ही. अहो, कोण आहे काय बाबा अप्सरा आहे सांगितलं ना तुम्हाला. अरे ही अशी अप्सरा असू शकत नाही रे. हो का? एक मिनिट हिचा ना चेहरा कुठेतरी बघितला रे वाटतंय. हे कुठं डोंबिवली स्टेशनच्या बाहेर रस्ता खणतात तिथे जेसीबी बघत याची याची करत उभी असतेस का रे? नाही, काय काही असं ना कारण नसताना खड्डे असे बघत राहतात तासन तास. काय काम असतं मला माहित नाही. ही तिथे असते मी बघितलं. बाप अपसुंडी माझ्यावर कोणाचा विश्वास नाही. मी फुटक्या नशिबाची. बाबा याला पुढचं आठवत नाही बाबा बात अडकलाय तो. गप्पा बसा तुम्ही. मला काही घेणं देणं नाही काय मुळात काय मुळात स्वर्गात काय अप्सरा नाही येऊ अहो, शकत. विश्वास ठेवा ना जरा विश्वास ठेवा. ही अप्सरा आहे या घरात ह्या विषयी मला आता बोलणं नकोय. दॅट्स फायनल. ही अप्सरा आहे म्हणजे आहे म्हणजे आहे. मान्य करा ना. एवढं काय अडून बसायचं त्याच्यात. पण आहे अप्सरा. पण ठीक आहे मान्य करतो. मान्य करा मग. हा, अप्सरा आहे हे मी मान्य करतो. कराच मान्य. पण अप्सराला एवढे वाईट चांगले चांगले चॉईस असताना मारायला आपल्या घरात कशाला येईल ती अप्सरा. गुड हे प्रश्न विचारा ना मुद्द्यावर या. बाबा बाबा कोई मिल गया होते काय ते कॅरेक्टर ठरव एक काय ते बाबा मेरे को जान असं नको करू. मग अशी काय कॅरेक्टर होतं ते कंटिन्यू कर. त्याची खूप मोठी कहाणी आहे बाबा. ही जेव्हा स्वर्गात होती ना थांबा ओंकार. माझी कहाणी मीच सांगते. ऐका. नको करू ना. तिचं ठरलंय ना सगळं असं ह्याच्यात करायचं तू नको ना करू. अपसुंडी करतो. तर मी अप्सरा असल्या कारणाने गंधर्वासमोर नृत्य करत होते. अच्छा गंधर्व समोर हे डेक्कन चौकात ना. अगं गंधर्व म्हणजे बाल गंधर्वाच्या समोर चौकात तिकडे जाऊन नृत्य नव्हते करत ती. गंधर्वासमोर म्हणजे वर ते बसलेले असतात त्यांच्या समोर जाऊन नृत्य करत होती स्वर्गात. इथं काय संबंध याचा. कशाला करता दमता तर कशाला करता. पाठीचा कणा मोडेल ना तुमच्या. तो कशाला असतो का मराठी माणसाला. घ्या हेचे अजून सामाजिक पंचेस आहे का. लॉजिकची बॉम्ब हिचे सामाजिक पंचेस टाकते. हो सर होल्ड सर हिला व्हॅनिटीचा जनरेटर म्हणून बोलवा ना उद्यापासून. मी गप्प बसते. बाबा, काय बोलताय तुम्ही मी काही बोलत नाही. मी गप्प बसते. आई विषयी काय बोलताय. माझं कोणी ऐकत नाही. अपसुंडी रडू नकोस. रडवलत पुन्हा तिला. अरे तिची पूर्ण स्टोरी तरी ऐकून घ्या ना. पूर्ण स्टोरी तरी ऐकून घ्या. तर मी गंधर्वासमोर नृत्य करत होते. मी गिरकी घेत होते. गिरकी घेता घेता माझा तोल गेला. मी गंधर्वावर पडले. गंधर्व द्राक्ष खात होता ते त्याच्या नाकात गेलं. कुठली गोष्ट चल रे
ड्रामा पाहिजे हे घुसवायचं का काय उगीच आपल्याला काहीतरी पुढे काय झालं? मी पडले तो चिडला, त्यांनी मला शाप दिला, देश देश त्यांनी मला शाप दिला की मी तिथपासून बेडूक होईन. आणि तेव्हापासून तब्बल 2 वर्ष मी येऊरच्या जंगलात बेडूक म्हणून आयुष्य जगते. रडू नको. मला ये इथे बस. ये, रडू नको. रडू नको. रडू नको. अत्यंत बोर काय गोष्ट आहे नाही. ही. रडायचं नाही. मी आहे असं ना. कोण बेडूक मी आहे. मी आहे. हा, रडायचं नाही. तुझ्यासाठी काय करू? काही आणू का मी? काही आणू? तुला बादलीभर चिखल वगैरे देऊ का? त्यात डुबशील? आई आई ती आत्ता बेडूक नाहीये, ती आता अप्सरा आहे, बघतेस ना तिला. हो सॉरी. आई माझ्यामुळे उद्धार झालाय तिचा. कितीचा उद्धार झालाय, काही हरकत नाही. देऊन टाका. देऊन टाका. काय तो उद्धार क्लिअर करून टाका. बिंडॉक आहे बिंडॉक 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 आहे बिंडॉक आहे बिंडॉक चालू ठेव तुझा बिंडॉक म्हणाला. अरे उधार 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 म्हणजे जे आपण उसने पैसे देतो ते तू म्हणतेस. हा म्हणतोय तो उद्धार जो तू आमच्या आयुष्यातून आमचा केलेला आहेस. लक्षात आलं का? नका एक ना मिनिट, तू आता काय म्हणालास? उद्धार केलाय. तू हिचा उद्धार केलेला आहेस म्हणजे नक्की काय कांड केलंयस तू मला सांग. ओंक्या वय ठरव कॅरेक्टरचं. वेगवेगळं मग काय रिॲक्ट होऊ मला कळत नाहीये. वेळ ठरव. चिडून. काय उद्धार केलायस? गंधर्वानी जसा हिला शाप दिला तसा तिला उच्चापही दिलाय बाबा. गंधर्व म्हणाला की एक तेजपुंज, एक देखणा मुलगा तुझ्या समोर येईल आणि त्याच्या पदस्पर्शाने तू बेडकाची अप्सरा होशील. आणि तब्बल 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा तेजपुंज मुलगा माझ्या समोर आला. त्याच्या पदस्पर्शाने माझ्या बेडकाची अप्सरा. एका महिन्यात 50,000 मेंटेनन्स होईल आपला. नको नाचूच असं. हे का करतेस तू? नाही नाचत आहे, ते होतंय. केवढी खोटारी किती घाणेरडी गोष्ट आहे रे ही. काय घाणेरडी? एवढा ड्रामा आहे हिच्या. नसतं का असं? का नसतं? अरे हे एवढं होईल का कधी? किती हे बघ ठीक आहे मान्य केली तुझी गोष्ट जरी मी मान्य केली तरी हा तेजपुंज आहे. हा हा अरे नाही रे नाही. अरे हा जो आहे ना ह्याला काहीही किंमत नाही अख्ख्या गल्लीत. कबूतर आहेत ना कबूतर, याची ओळख कशी करून देतात? मीठ मै कमोड अशी ओळख करून देतात. सगळी शिट्टा त्याच्या डोक्यावर. हा कसला आलाय इग्नोर कर बाबांना तू. अरे रस्त्यात उंट चालायला लागले ना की हत्ती भुंकतातच. तिचा हत्ती भुंकतो आणि मग काय कबूतर असा आवाज काढतो. दरवाजाचा आवाज हत्तीचा म्हणून काढला बघ. अरे नाही गाठपडा. एक मिनिट, ही जी आलेली अप्सरा म्हणून या साईडला चाल. या साईडला तिकडे हो. ही किती वेळ राहणार आहे घरात? ही मला माझ्या घरात नको आहे. हाकला होईला. तुमच्या घरात थांबायचं पण नाही आम्हाला. म्हणजे 10 बायतीची खोली ही माझ्यासाठी नाहीये. मी स्वर्गात चाललोय बाबा. बापरे, माझं पोरग स्वर्गात चाललं. नशीब काढलं माझ्या पोराने. स्वर्गात जाण्यासाठी मरावं लागेल त्याला. तयार आहे का तो? हे तुमच्यासारख्या चिंदी लोकांना, माझ्यासारख्या लोकांना नाही. मला कायमची सिटिझनशिप मिळालेली आहे कारण की आम्ही गंधर्व पद्धतीने विवाह करणार आहे आणि कायमचं तिथे सेटल होणार आहे. आई बापरे. माझी बॅग आण. हा आय वॉन्ट टू लिव्ह. मला निघायचं. ऐक ना आई, मी पण येते ना तुझ्या बरोबर. दोघांची बॅग भरते. थांब. लेह लडाखच्या टूरवर चाललात दोघे? चाललात कुठे तुम्ही? स्वर्गात आई 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 जाणार आपण स्वर्गात. आपण स्वर्गात जाणार पण आधी मी जातो ना. आधी मी जातो, सगळं सेटलमेंट करून येतो, मग तुला घेऊन जातो. मग ट्रॅव्हल इन्शुरन्सवर आपण तुला वर नेऊ. मग सांगू तेरे को गुडघे दुख रहे, खाली येणारच नाही तू परत. फक्त ह्या सगळ्यासाठी आपल्याला तिला 3 लाख सुवर्ण मुद्रा द्यायच्या आहेत. एवढंच ना? हा. हे देतील ना? द्या सुवर्ण मुद्रा द्या. लसूण मागितलीस माझ्याकडे? सुवर्णमुद्रा कोण ठेवतो खिशात? मी नाही देणार. एक सुवर्णमुद्रा काय काही देणार नाही. 1 पैसा देणार नाही. वाटलंच होतं मला माहित होतं हा माणूस मागे फिरणार. तू काळजी करू नकोस. मी आहे ना. मी आहे. मी तुला माझं स्त्रीधन देईन. पण माझी सून हीच होणार. काही काळजी करू नकोस तू. हे स्त्रीधन घे. माझे स्त्रीधन नाही द्यायचं. सगळे दागिने घे माझे. तू माझी सून म्हणून मला मान्य आहे. धन्यवाद आई. आई धन्यवाद. अपसुंडी चल आपण निघूया. नाही ओंकार, मी आत्ता तुम्हाला माझ्या बरोबर नाही नेऊ शकत. अगं नाही, आपलं विमान थांबलंय ना गच्चीवर. नाही पण सुवर्ण मुद्रा हव्या होत्या ना. हे फक्त सोनं आहे. मी वर जाते, याचं सुवर्ण मुद्रांमध्ये रूपांतर करते आणि मग तुम्हाला विमान पाठवते. म्हणजे माझ्याकडे आता सुवर्ण मुद्रा नाहीत म्हणून मी येऊ शकत नाही. हो ओंकार,
माझं ऐक माझं. लाज आहात तुम्ही, लाज. 4 सुवर्ण मुद्रा खिशात नाही ठेवतायत. अरे काय फणी आहे का ते सोनं मुद्रा खिशात ठेवायला? नका, नका बोलू, डिस्गस्टिंग. ओंकार अरे ती दागिने घेऊन चालली आहे तू. तुम्ही नाराज होऊ नका, मी तुम्हाला विमान पाठवते. विमान लवकरच भेटू आपण. हे दे, बाय, बाय. हे घेऊन जा तिच्याकडून. ती विमान पाठवणार घेऊन जा. आहे. आई 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 वर विमान असतात इथे इथे. टाटा करूया. ए, ती विमानाने जाणार होती ना, तो गंधर्व बाईकवर डबल सीट घेऊन चाललाय तिला. टाटा. ती टी2ला जाणार असणार आणि टी2 तिचं स्वर्गाचं प्लेन असेल. आता तुझे टिटू आणि पिटूचे विनोद बाहेर काढतो मी. आता मी आहे आणि तू आहे. तुझं पुरुष धन बाहेर काढतो आता. वा वा अप्सरेहून सुंदर परफॉर्मन्स, क्या बात. बघूया हा सरसे काय म्हणतात. सई मॅड परफॉर्मन्स होता. सगळ्यांची एनर्जी क्रेझी मॅड होती. चेतू वा खूप मजा आली. तुझं नृत्य, तुझं गाणं, तू काढलेल्या जागा सगळ्या फॅन्टॅस्टिक होत्या. राऊत जितके वेळेला तू अप्सुडी म्हणतोस मला त्रास होत होता. त्रास म्हणजे अप्सरा हे इतकं सुंदर नाव असताना त्याचा अप्सुडी जेव्हा झाला मला खूप त्रास झाला. पण असं बेरिंग कमाल होतं ओंकार. बिंडोकवरती लेफ्ट राईट करणारा तू एकमेव आहेस जगात आणि ही जागा तुलाच सुचू शकते. आउटस्टँडिंग. काही जागा आउटस्टँडिंग होत्या आणि तुमचं हे कपल मला फार आवडतं. ईशा तू इक्वली क्रेझी असतेस या प्रहसनात आणि आज तुझा क्रेझीनेस खूप छान प्रकारे बाहेर आला. मस्त, फार मजा आली. वेगळीच संकल्पना होती आणि आम्ही अगदी ऑडियन्स म्हणून कन्व्हिन्स झालो होतो की ही खरंच अप्सरा आहे, पण त्याचा ट्विस्ट पण तेवढाच इंटरेस्टिंग होता. व्हेरी नाईस. प्रसादा फॅन्टॅस्टिक, धमाल धमाल. अफलातून टायमिंग आहे तुमच्या सगळ्यांचं आणि ही कॉन्सेप्टच अफलातून होती. सम्या लाजवाब लाजवाब. ओंकार वा 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 वा. चेतना सुपर्ब अटेम्प्ट होता. सुपर्ब म्हणजे ज्या पद्धतीने तू ते डान्सिकल म्युझिकल सगळं कॅरी केलंस, क्या बात आहे. खूप मजा आली. फॅन्टॅस्टिक. भन्नाट परफॉर्मन्स गाईज, थँक्यू. मंडळी आज मोरे कुटुंबीय निघालंय युनिव्हर्सकडे साकडं घालायला. चला तर बघूया युनिव्हर्स त्यांच्या कोणकोणत्या मागण्या पूर्ण करते ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. बोला बोला. मी कातील प्रभाकर मोरे. नमस्कार. ही माझी बायको रसिका. नमस्कार. आणि हे आमचं दशावतार रात्री झालेलं जागरण. म्हणजे माझा पोरगा दत्तू. बापरे. अरे हो. नमस्कार नमस्कार हा, नमस्कार. नमस्कार, नमस्कार. बोला काय सेवा करू आपली. बोला. 2 कॉर्नरची तिकीट द्या आमच्यासाठी आणि ह्याला एक कॉर्नरचं तिकीट द्या दुसऱ्या साईड. ओके. एक मिनिट. कसली तिकीट. हे यशाचं रहस्य पिक्चर आहे ना, नाही सस्पेन्स आहे ना, सस्पेन्स थ्रिलर आहे ना. नाही नाही पिक्चर काय बरं आहे का पिक्चर? तुम्ही बसा. या 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 बसा बसा बसा. यशाचं रहस्य हा माझा सिनेमा नाहीये. मग? यशाचं रहस्य हे माझं ऑफिसचं पोस्टर आहे. अच्छा. येस येस. हा माझा पिक्चर आहे. नाही 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 नाही. माझं हे ऑफिसचं पोस्टर आहे. मला वाटतं तुमचा पहिला पंच पाहता तुम्हाला माझ्या ऑफिसची गरज आहेच. बस. मी तुम्हाला मदत करणार. सांगा मी तुमची काय सेवा करू. आता काय सांगू, म्हणजे ना आमचं ना असं काही चांगलं घडणार नाही हो. आयुष्यात ना काही चांगलं होऊकच नाही आमचा. बर. हा, आयुष्याचा पार प्रभाकर झाला आमच्या. म्हणजे बोर झाले एकदम, काय मजा नाही. म्हणजे वसाडे मी बोर आहे. हा मी बोर आहे. हा. मी जर आलस केला असता तू आला असतास. आला असतास. तुम्ही आळसच करायला पाहिजे होतं. माझा जन्म लिहून फायदा काय? थोबाड फोडीन जास्त बोला तर. एक मिनिट. सांगा काय आवडतो काय मी तुम्हाला? दात पडीन जास्त. मी मी बोर आहे. अरे काय करताय असं भांडू नका. तुम्ही वडील आहात हा ना मग? आणि तू मुलगा आहेस ना रे. असं भांडायचं नाही. मला कळतंय वहिनी तुमचा मुद्दा माझ्या लक्षात आलेला आहे. आयुष्यात काही घडत नाहीये, काहीच होत नाहीये, काहीतरी दुःख आहे मला सतत वाटत राहते ना. मग तुम्ही योग्य जागी आलेला आहात. काय सांगताय काय? येस. यशाचे रहस्य माइंड गुरुवर पृथ्वी प्रताप. अरे देवा. मी तुम्हाला आज एक अशी गुरुकिल्ली देणार आहे ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या सुखाचे सगळे दरवाजे उघडणार आहेत. आणि ती गुरुकिल्ली म्हणजे मॅनिफेस्टेशन.
काय हो पण मी असं ऐकलंय हे रोज रोज असं मॅन्युफॅक्चरिंग केलं ना की थकवा येतो. एक मिनिट, मॅनिफेस्टेशन म्हणजे तुम्ही नेमकं काय समजताय? ते आपण रोज नाही काय सकाळी असं पाल्याला जाता, कधी 20 किलोमीटर कधी 21 किलोमीटर. ते मॅरेथॉन. अच्छा, आणि ते थंड हवेचे ठिकाण? ते माथेरान. नको करू हे विनोद. तर मी काय म्हणतो, मॅनिफेस्टेशन फार महत्वाची गोष्ट आहे. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? काय? तर आपण युनिव्हर्सकडे काहीतरी मागायचं, एखादी गोष्ट आपल्या मनात धरायची आणि आपण युनिव्हर्सकडे मागायचं आणि युनिव्हर्स ती गोष्ट तुम्हाला देतं. नाही पण मी काय म्हणतो, आपण एखादी अशी गोष्ट मनात अशी धरली हा. तर परत मागायची काय गरज आहे? धरायची म्हणजे अशी पकडायची मनात. अहो धरायची आणि पकडायची एकच आहे का नाही? तुम्हाला कळते ना वहिनी मला काय म्हणायचं? हा तसं थोडं थोडं कळतं. एक्झॅक्टली. म्हणजे एक्झॅक्ट अजून उलगडून सांगायचं तर एखाद्या गोष्टीचा मनात विचार करायचा की ही गोष्ट मला हवी आहे आणि ती गोष्ट युनिव्हर्सकडे मागायची, मग युनिव्हर्स तुम्हाला ती गोष्ट देणार. म्हणजे आपण जा काय मागू तर ते आपला देतलं. एक्झॅक्टली. युनिव्हर्स म्हणजे इच्छा पूर्ण करणारा जिनी. मग मला तिच्याशी लग्न करता येईल काय? अरे इच्छा ना काहीतरी मोठ्या असल्या पाहिजेत. लग्नच कशी काय अंतिम इच्छा असेल मला सांग तुझी? नाही, लग्न करणं म्हणजे मोठी इच्छा आहे. बाकी किरकोळ आहे, त्याच्यात काय मजा नाही. अरे किरकोळ शब्द पण तुझ्यापेक्षा मोठा आहे रे. तू सूक्ष्म कॅटेगरीत मोडतोस. हा, सुषमा चालेल मला. हा, ए. जिनी नको. तू गप्पा बस रे, तू गप्पा बस मूर्ख. अजिबात आता आमच्या मोठ्यांच्या मध्ये बोलायचं नाहीयेस तू. मग आता मला सांगा, तुम्हाला जर युनिव्हर्सकडे काही मागायचं असेल तर तुम्ही काय मागाल? 2 जुड्या चाकवत. 2 जुड्या चाकवत मागा. मला 70 रुपये गावलं तरी चालतील. मला एक खोड रबरचं पाहिजे. दळभद्री आहात रे. काय? युनिव्हर्स कडनं काय मागाल तर चाकवत 2 जुड्या 70 रुपये आणि खोडरबर. हा मग आमचं काय फार मागणंच नाही आहे. सप्टी 70 रुपये देते ना. हो, आणि आमच्या जेवणाचं काय आहे? दुपारीला एक वेळेला भाजी करायची आणि मग काय रात्रीचं थोडंसं पाणी घालून वाढवायचं, भाताबरोबर खायचं. काय हो? होय का? आमची काय मिजेसच नाही. जास्त अपेक्षा हे नाही. असलं काहीतरी नाही मागायचं युनिव्हर्सकडे. मोठं काहीतरी मागा. जगभरात बघा काय चाललंय. मेक्सिको मधला टोनी सतत काहीतरी मागत होता. तो युनिव्हर्सला सांगत होता की मला पैसे हवेत, मला पैसे हवेत, मला श्रीमंत व्हायचंय. एक दिवशी अचानक त्याच्या गॅरेज मध्ये पैशांची बॅग आली आणि तो श्रीमंत झाला. होय? मॅनिफेस्टेशन वर्क्स. युनिव्हर्स वर्क्स. आपलं तुम्हाला सांगतो, फ्लोरिडा मधला बेनला खूप मोठं बेकर व्हायचं होतं. त्याची बेकरी होती, त्याचं पावाचं दुकान होतं. तो लोकांना सांगायचा की माझा पाव एक दिवशी मोठा ब्रँड होणार. आज त्याचा पाव बेनपाव नावाने प्रसिद्ध आहे. हे मी काय म्हणतो, हा जर तुमचा काय युनिव्हर्स आहे ना तर फक्त त्याच लोकांचा ऐकतो काय? म्हणजे आता इथं सरमेश बसलाय, श्याम बसलाय, ह्यांचं काय ऐकत नाही? नाही, गेला बाजार तो पिपी तरी हा. पृथ्वी प्रताप तो लय करतो ना युनिव्हर्स त्याचं म्हणणं ऐक ना. काय त्याचा ऐकतो युनिव्हर्स. येस येस येस. त्याचं सगळं उत्तम चाललेलं आहे, छान काम चाललेलं आहे. पण लग्न उग नाही ना अजून. काय पोरगी भेटणार नाही काय? नाही नाही? करायचं आहे, युनिव्हर्सला मागतोय, पण प्राजक्ता माळी इंटरव्ह्यू मध्ये भलतंच बोलते, त्यामुळे मी काय करू शकतो. विषयाकडे येऊया आपण. विषय वळवून चालणार नाही. युनिव्हर्स बद्दल बोलतो. युनिव्हर्सकडे आपण कसं मागायचं, काय मागायचं त्याची पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात घ्या. आभाळाकडे असं बघायचं, हात उंचवायचे आणि म्हणायचं, हे युनिव्हर्स मला जे हवं ते मला सगळं दे. मग काय होतं, तुमची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्यांची एक शृंखला तयार होते. ती शृंखला तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी या अशा युनिव्हर्स मध्ये सांगते आणि त्या गोष्टी तुमच्यापर्यंत येतात, तुम्हाला मिळतात. असं सगळं म्हणजे हे आपण युनिव्हर्सकडे मागताना असं हात वर करायचं. Yes. आणि असं मोठ्या वाढीने बोलायचा. येस. पण त्या युनिव्हर्सला माझ्या बगलीचा वास गेला मग. तरी मी तुमका सांगताय ना तर फुसफुस करा म्हणून. हा, केवढं वाज येता. ते थोडं नाही इथे मारताना ते थोडं इथे पण मारा. त्या तोंडात मारवा त्या तुझ्या. इथे मारा. शांत बसा, एकदम गप्प बसा. काय चर्चा आहे ही? असा हात केल्यावर युनिव्हर्सला बगलेचा वास नाही करणार. शी, गप्प बसा. मुद्द्याच लक्षात घ्या ना तुम्ही. मला सांगा, तुमचं आयुष्यात लक्ष काय आहे? माझं लक्ष तसं आता सध्या तुमच्याकडे वासाडे, हा कधी ध्यानासारखी आहे कुठे हिला? आग लागली तुझ्या तोंडाला ती. अरे इथं मदन बाण असताना या मेण्याच्या पुतल्याकडे बघते. तुम्ही मदन बाण हा मग? आणि आई तो मदन बाण त्या परमिनीकडे बघता त्याचं काय? तुम्ही परमिनीकडे बघणं सोडा, मी दुनिया सोडतलंय.
तू दुनिया सोड, मी परबीनला घरात आणते बघ. एक मिनिट एक अरे परबीन, अरे थांबा ना यार, थांबा ना रे, थांबा प्लीज प्लीज थांबा please. अरे त्या परबिणीला एकदा विचारा तिला काय हवंय. हे काय विचारणार आहे तर परबिनीचा नवरा यांना मरच तोवर मारेल. मला मारील वासाड्या, मला मारील, मला मारील. करून टाकेन. जास्त बोलू नको. मारलं हा, मार 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 तर. अरे नका ना रे, भांडू नका. काय आहे मॅनिफेस्टेशन आपलं? सॉरी, मॅनिफेस्टेशन काय आहे आपलं? तुम्ही लक्षात घ्या ना. युनिव्हर्स तुम्हाला कशा गोष्टी देणार आहे याचा अंदाज घ्या ना. तुम्ही युनिव्हर्सकडे जेव्हा मागाल, लक्ष म्हणजे मी काय म्हणत होतो, तुमचं लक्ष असलं पाहिजे, एक ध्येय असलं पाहिजे, एक एक काहीतरी इप्सित असलं पाहिजे की नाही. नाही नाही काका चुकतंय तुमचं. ते इस्पिक नाही, उच्चार सुधरा जरा. इस्पिक आहे इस्पिक. तुझ्या बापाला सांग, बापाला उच्चार सुधरा मला सांगतोय. लक्षात घ्या, युनिव्हर्सकडे जेव्हा तुम्ही काहीतरी मागता, जेव्हा तुम्ही काहीतरी मॅनिफेस्ट करता, तेव्हा त्याचे 4 चरण असतात. पहिला चरण म्हणजे काय तर निर्णय, दुसरा चरण म्हणजे काय तर मागणी, तिसरा चरण म्हणजे काय तर प्रयत्न आणि चौथा म्हणजे प्राप्ती. आता निर्णय, आपण काहीतरी ठरवायचं, निर्णय घ्यायचा, आपल्याला जे हवं ते त्याला सांगायचं, मागायचं, मग मागितल्यानंतर आपण प्रयत्न करायचे आणि मग आपल्याला हवी असलेली गोष्ट आपल्याला प्राप्त होणार. आता तुम्ही निर्णय करा. केलाय मी निर्णय केलाय. सांग बाळा. हा परब्या मला बाप म्हणून नकोय, मला दुसरा बाप पाहिजे. हा माझा पण निर्णय झालेलो आहे. काय? मला माझ्या नवऱ्याची बॉडी ना जॉन अब्राहम सारखी होई आणि चेहरा ना श्रमेश बेटकर सारखं होयो आणि आवाजानं सोनू निगम सारखं होयो. हा अच्छा, हो? हो. म्हणजे त्याचा चेहरा, श्रमेचा चेहरा तू मला लावणार आहेस? हा? गप्प बसा रे मूर्खांनो. मूर्ख आहात का तुम्ही? हो. काय कशावरही काय रिस्पॉन्ड करता? थांबा जरा, मी काहीतरी सांगतोय ना मागण्यासारखं. मागा ना रे. नसेल जमत तर वेगळी पद्धत सांगू का? अच्छा, ते बघ. ना, एवढं सगळं नसेल जमत तुम्हाला, निर्णय, मागणी, प्रयत्न, प्राप्त, तर रोज असा हात वर करा आणि माझ्या मागणं एक प्रार्थना म्हणा. हे पंचमहाभूतांनो, मी माझ्या अंतःकरणापासून तुला काहीतरी मागतोय, ते मला दे. एवढं कठीण? एवढं कठीण कोणाला जमणार आहे? तुम्हाला हेही जमणार नसेल तर आणखीन सोपी पद्धत सांगू का? सांगा सांगा. सोपं असत तसं. हा, सांग. जे जे तुम्हाला हवंय ते सगळं कागदावर लिहायचं हा. आणि तो कागद तुमच्या घरात लावायचा. येता जाता ते वाचायचं, आपल्या मनावर, आपल्या मेंदूवर ते बिंबवायचं की मला हे हवंय, मला हे हवंय. मग ते तुम्हाला मिळणार. अच्छा, मग हे Yes. सांग. ऐकता चालत. एक काम करा, हा. हा घ्या पेपर. हे घे पेपर, घे ते घेऊ काय? पेन देतो, थांब. हे घे, हा, लिहा. तुम्हाला जे हवंय ते याच्यावर लिहा. दे रे. ह्याच्यावर लिहायचं ना? हा, लिहा. तुम्हाला पाहिजे? चांगली गोष्ट मागा, मोठी गोष्ट मागा. हो, काय? दाखवत बिकवत नको. कोणाचं तरी भलं होईल, आपलं भलं होईल अशी गोष्ट मागा. आपल्या आयुष्यात सगळं चांगलं होईल अशी गोष्ट मागा. युनिव्हर्सिटी देणार विसरू नका. झालंय, लिहिलंय का? हा, हा, काय? लिहिलंय, लिहिलंय. सांग काय लिहिलंयस बाळा, सांग. माझ्या बापाची एक पण गोष्ट पूर्ण करू नको. माझ्या नवऱ्याची इच्छा एक पण पूर्ण करू नको. माझ्या बायकोची आणि माझ्या पोरग्याची एक पण इच्छा पूर्ण करू नको. निघा तुम्ही मूर्खांनो. इच्छा पूर्ण करू नको, इच्छा पूर्ण करू नको. अरे मागायचं आहे ना, घालवायचं आहे का समोरच्याचा? युजलेस. चल, याच्यानं काय होणार नाही. अरे हे माझ्या अशा हवेत गोष्टी कोण ऐकणार आहे? आपल्याकडे बरं आहे. लयच फालतू म्हणजे. फालतू नाही तर काय? मी? नाही ना, नाही 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 काय? ए, ए. यशाचं रहस्य जाणून घेण्यापेक्षा आपण ईशाचं रहस्य जाणून चालेल, घेऊ. चालेल. ती कशी 2-2 आवाजात बोलता ना. त्याला काय जमत नाही. वा 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 वा, ऑलरेडी यशस्वी माणसांनो खूप भारी परफॉर्म केलं. बघूया तुमचे मदन बाण हास्यरसिकांना किती आवडलेत. सई, मजेदार परफॉर्मन्स होता. विनोद आणि इन्फॉर्मेशनचा खूप छान संगम इथे पाहायला मिळाला. मला फार आवडला हा विषय आणि त्याच्यावरचं तुमचं सादरीकरण पण खूप अमेझिंग होतं. मोरे फॅमिली खूप दिवसांनी भेटली, त्यामुळे मोरे फॅमिलीचे जे लॉजिक्स असतात ते खूप दिवसांनी विटनेस करायला मिळाले. त्याची एक वेगळीच नेहमी मजा असते. त्याची मजा आली. मस्त. मंडळी, आज शेंद्रू गानू देवलेकरचा मेहुणा भाऊजींकडे आलाय बिझनेससाठी मदत मागायला. बघूया आपले देवलेकर यावर त्यांना काय सल्ला देत आहेत ते. हा हास्याचा धमाका बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया रत्नागिरीचा रत्न श्रमेश बेटकर, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने यांना. बाय गे बाय बाय. आत्ता बरे शेंडी लांब सुदाम्याला पाहून हस भगवान. बाय गे बाय 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 बाय. काय मंडळी ओळखली हो काय?
ओळखली ना? हाय म्हणजे माणूस की जिवंत आहे म्हणायची अजून. तरी ज्यांनी ओळखलेलं नाही त्याला सांगतो मी शेंद्रू गानू देवलेकर कोकणचा चॉकलेट हिरो. तर झालं काय, तुम्ही म्हणाल आता उशी का मारतोय पोटावर, तर पोटात जंत नाही झालेत, आमच्या हिचं जेवण झालंय. नाही तर काय मेली वासाडी उंडगी कुठली एक नंबरची, काहीतरी नेटवर बघते आणि किचन मध्ये जाते आणि करते, पण कंदाल सगळी माझ्या पोटात होते. नाही तर काय आज तिनं अंडा भेंडी केला, हिच्या बापसानं अंड्यांमध्ये भेंडी टाकणार होती. नाही तर काय अहो सगळ्या कला येतात पोटामध्ये, एवढं वेगवेगळा आवाज येत आहेत ना पोटातनं, असं वाटतं कुणीतरी बेंजो पार्टी काढला नाही. नाही तर काय काय बोलायचं काय. मला सांगा कुणाचा गुलाबजामचा पाक खारट होतो? हिचा होतो, हिचा होतो. मी येली वासाडी. वाव वाव आला माझा मॅक्सितला कांतारा आला. आलीस? नाही तर काय. काय काय बोलता बाई? काय बोलता? काय सांगता काय लोकांना? उगाच काय सांगितलं ना पोटात घालीन गुच्च्या. ह्याच ह्याच तुझं सकाळी उठल्यापासून नुसत्या धमकी. हे तुझं वर्तन बघितलं ना की तुझ्या आईशी बापसाचा असा राग येतो ना मला. आता त्यांना कशाला मध्ये आणलं? त्यांना कशाला मध्ये आणला? अरे हनीमून त्याने केला नाही, पण सगळा ताप माझ्या डोक्याला झाला इथं. नाही तर काय. केवढा बोलताव बाई तुम्ही? एवढं बोलताय सकाळी सकाळी ओरडू नको रे, टाकीन हो वेल्डिंग करू इथल्या इथं. हा आधी सांगतोय. तुम्ही माझी वेल्डिंग करणार आहे? अंगावर येऊ नको जरा ना, लाज बालक. लाज बालक. दोघींनी सेम शेडचं घातलं वाय कलरचं, लक्षात घे. पण सौंदर्यातला फरक केवढा आहे बघ. तिकडं बघितलं ना की सतत बघत राहावंसं वाटतं. होय? इकडं मोतीबिंदू डायरेक्ट. नाही तर काय. सेम तिला वाटतं काय विचारा तुमच्याकडे बघून? एक विचारा, मिनिट. विचारा. ही श्रीदेवी हलक्यातली नाही, ही श्रीदेवी अशी पलटली ना सगळे असे प्रसन्न होतात माहिती आहे. सांगतेत मोठी मला, तर मी ते सांगायला आले होते ते विसरले. काय तर व माझा भाऊ येणार आहे. कोणता? 3 नंबरचा. 3 नंबर. त्याचे केस ना असे वाकडे वाकडे आहेत. तो कोण कोण? सोंडू 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 येणार आहे. सोंडू? सोंडू येणार आहे. तो आपल्या लग्नात वरातीत घोड्याच्या खाली येता येता वाचला तू. हा सावकाश तर नल खाशील सगळं. आपल्या काय पण करतात ते एवढा जावडा उघडतात. तोच येणार आहे, तोच येणार आहे. होय, तो येणार आहे. त्याचं काहीतरी काम आहे तुमच्या जवळ. तो बोलला तुमच्या जवळ काही तर बोलायचं आहे. व माझ्या वचकता तसं वचकू नका, काय? त्याच्यावर नीट काय तर मार्गदर्शन करा. हा टायग्या ओ टायग्या 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 वा वा वा. टायग्या अरे सावकाश. माझा सोंड. अरे ठरवा ठरवा काय तर ठरवा. ओय बाय, माझा सोंड. अगं टायग्या ओय बाय, माझा सोंडू. झाला काय? सावकाश सावकाश सगळं आलेलं सारं. आयस, अगं, कसा आयस? अगं, किती होय. वर्षांनी भेटलाच बाय माझ्या. अगं काय उठला लावतेस का मला दिवाळीचा? नाही बाय, माझे सोंडू बस इकडं. बस 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 आयुष्यात पहिल्यांदा बसल्यासारखं केलं ना. हा. बरं आहेस, बरं आहेस. बरं आहे, ताई तू रडू नको ग. बरं. हो भिजलो होय मी. होय होय. बाय माझे हो. किती वर्षांनी भेटले बाय माझ्या भावाला. परवाच बरा झाला. हो झाला मस्त झाला. आयस कशी आहे? आई बरी आहे, तू रडू नको ग बाय सारखी सारखी. अगं मी आलोय ना इकडं. नाही, अगं रडू बाहेरच्या माणसानं बघितली की डोळ्याला गलती लागती ना. हो ग माझी आणि माझ्या तर तलपाईची आग मस्त काय जाते. हो काय बोलताव काय? त्यांचं काय ऐकू नकोस हो, तू. बस बस. पाणी घेऊन आली. हा हे जे- भाऊजी बरं आहो ना? रॉजर फेडरर उगाच रिटायर झाला नाही. कोण? रॉजर फेडरर हा चांगला ड्रायव्हर होता, वस्तीची गाडी आणायचा. हो हो. अहो टेनिस प्लेअर आहे त्याच्याबद्दल सांगतोय. त्याच्या करिअरची शाप वाट लावलात. होय काय? ड्रायव्हर करून टाकला त्याला. अहो हे? स्पोर्ट्समन आहे इकडनं तिकडनं मारतो. होय काय? तो रॉजर फेडरर. तर म्हणलं काहीतरी आल्यावर मला वाटलं आपला हे ड्रायव्हर आहे. बा घे पाणी, घे पाणी घे. हॅलो हॅलो. नाही, सावकाश 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 घे. काय मग बोलायचं काय आहे? बोलायचं काय आहे? हा? इकडे तू ये इथं इकडे. बाय घे. बरं ऐक, मी बिझनेस मध्ये करिअर करायचा ठरवला आहे. मग बाय माझं बिझनेस करणार आहे. अगं झाला नाही, करायचा ठरवला अजून. कर कर, चांगलं आहे, चांगलं आहे, कर. त्यासाठी चालेल आहे मी इकडं. मग काय मग? काय झाला, जरा भाऊजींकडनं पैशाची मदत हवी होती. पैशांची ती मदत? झाली तर
बारा होईल नाही नाही होईल होईल हाय ठेवली आहे गड्डी ती होईल किती हाय किती पाहिजे आहे आता बघ साधा सुद्धा जरी बिझनेस करायचा असेल ना तरी माणसाला लाखभर रुपये लागतात हातात लाखभर तुझं बोललीस ना भाऊजींशी तो वाईच पैसे येतील नाही मी बोलते का बिझनेस करायचा बाकी काय नाही आम्ही हाय ना. मी काय म्हणते काय तर लाखभर जरा सुट्टे देता किती लाखभर लेंग्याला ना खिसा आहे अलिबाबाची गुहा चिकटवलेली नाही आहे हा खिशात हात घातला की सगळं बाहेर आलं आणि तुला 1 लाख रुपये हवं कशाला नाही म्हणा नको बसा तुम्ही लगेच वचकून नाही, वचकून म्हणजे 1 लाख रुपये? नाही म्हणा नको सोंडूला पाहिजे होते याला? हा सोंडूला पाहिजे होते तर काय तर बिझनेस करायचा म्हणतोय ना बिझनेस काढायचा आहे त्याच्यापेक्षा माझी इज्जत काढ फुकट मध्ये मी याला बिझनेस काढताय कसं अरे बोलताय 1.5 आणि 2.5 रुपयात हा गोंधळलेला असतो नाही. हा? याला 1 लाख रुपये देऊ मी आणि हा बिझनेस करणारच कुठे तू बिझनेस अहो भाऊजींनो मुंबईत जाणार आहे सांग सांग आमच्या वाडीतली सगळी पोरं मुंबईत गेलेत बोलो मी पण मुंबईत जाणी बिझनेस करीन ना व्हायचा सगळी पोरा मुंबईला गेली म्हणून तू त्यांच्या मागण्या जाशील आणि मुंबईला कशा जायला पाहिजे कोकण काय ओस पडलेला आहे कोकणात सगळं आहे मी येल्ले सांगणार तिथं अरे ता कोकणी रानमाणूस बिचारा दमला कोकणचं महत्व सांगून तुम्हाला आणि हे कोकणचं महत्व तुम्हाला नाही कळलं पण त्या परप्रांतीय लोकांना कळलं तर इकडं कोकणात आले जमिनी घेतला नाही बिझनेस केला नाही आणि आता आपल्या उरावर बसलेत घर बांधून कळलं काय आणि आपण काय करतावाय भावकीच्या मीटिंग मध्ये कोरा चाय मिळाला नाही म्हणून एकमेकांची भांडतावाय नाही अहो भाऊजी अगदी तसा नाही मग काय आणि तू कुठला मोठा एवढा बिझनेस करणार आहे जो फक्त मुंबईत होऊ शकतो कोकणात होऊ शकत नाही हो भाऊजींनू हा. मुंबईत जाऊन मी चायचा दुकान टाकणार आहे सोंडूची चाय नाव ऐकलंस तू अहो पुढे माझी ऍड ऐकाल तर येडं व्हाल तुम्ही मला ऐकव पांढऱ्या दुधावर जाडी साय हो बाय माझी पांढऱ्या दुधावर जाडी साय एक घोट घेऊन तर बघा सोंडूची चाय हो बाय माझे आहे की नाही लागलंय बाय अरे इथनं आलेला आहे आतनं जरा चमचा आणतेस का व याची साय बाजूला करतो आणि चाय ढवलून देतो याची लय जाडी साय आली त्याच्या अंगावर मी चांगलं सांगितलं ना काय मी आला हे काय आहे ही काय चाय आहे तुझी चायच्या बिझनेस मध्ये काय प्रॉब्लेम काय आहे कळलात मला ह्याचा प्रॉब्लेमच आहे सोंडू नावाची माणसं या जगात काहीतरी चांगलं बनवू शकतात हे मला पटतच नाही कळलं काय अव पण चायला डिमांड केवढी आहे मग? सगळे मुंबईमध्ये जाऊन चायच विकतात आता काय तो तोरसकर्णीचा बंडू नाही त्याचा काय त्यांनी केवढा मोठा चायचा दुकान टाकल्यानी आहे केवढं पैसा कमवून गावाकडे केवढा बंगला बांधले ती नाही बघितली वय मग अगं ता बंगला बांधणार कारण त्याच्या हाताला चव आहे तुमच्या खानदानातनं चव हा शब्द कित्येक वर्षापूर्वी नाहीसा झालेला आहे कळलं काय उगाच लय बोलू नका हं. माझ्या हातचं जेवण खाता होते तू जेवणाचं सांगू नको मला ज्या भाकऱ्या करतेस ना त्याला जर आडवा दांडा लावला तर छत्री म्हणून वापरता येईल ती पावसात हा? जेवणाचं सांगते मला कौतुक हो, तुम्ही हळू बोला आधी. काय नाही तर काय बाई म्हणायची हिला? आणि तू एवढा मध्ये मध्ये येतोस तो असा तुझा काय वेगळा चाय असणार आहे ता जरा मला सांग एकदा सांग ओ भाऊजींनो मी इतरांसारखी चाय करणारच नाही आहे मी म्हणतो मुला तू चायच करू नकोस अरे कसं बोलतायत बघ ना, हलू. माझी आयडिया पण ऐकून घेतली ना त्यांनी पैसे देणार आहे आणि सांग सांग चांगली आयडिया माझ्या डोक्यात काय ऐका. सांग, 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 काय? ताई, तर मी काय करणार आहे मी थोडीशी चाय पावडर घेणार हा. आला घेणार वेलची पूड घेणार वायशीची साखर घेणार आणि या सगळ्याची एक पुडी बनवणार पुडी, आहे हा. आणि त्याच्यासोबत दुधाची एक एवढीशी पिशवी देणार हा. ती पिशवी अशी घ्यायची दूध टाकायचं पुडी टाकली तोंडात चाय रेडी आली त्याला फोडपुडी टाक तोंडात आली त्याला फोडपुडी टाक तोंडात अरे प्रत्येक माणूस माझी चाय खिशात घेऊन फिरणार अशी आयडिया आहे माझी व बाय म्हणजे तोंडातल्या तोंडात चाय होणार डायरेक्ट चाय होणार तिथल्या तिथं व बाय माझ्या तोंडातल्या तोंडात चाय होणार बाय माझ्या कोणाच तोंडातल्या तोंडात अगं, एवढं शोधलं चांगलंय माझी आयडिया आहे सोंडू तू लिहून ठेव लिहून घे लोकांना याड लागणार आहे लोकांना येड नाही लोकांना हगवण लागेल हिच्या येड कसं लागेल पाकिटात कोणी बापसान चाय केला होती याच्या हो माझी आयडिया आहे मस्त कसली आयडिया आहे ही चाय म्हणायची याची आणि तू काय भावा करते जायला घेत तुम्हाला ना माझ्या घरातलं कोण उडलेला बघवत नाही सगळा त्रास होतो यांना काय वाटतं माहितीये जगातली सगळी अक्कल देवानी काय ती ह्यांनाच दिली आहे अगं मलाच दिला नाही फक्त तुझ्याबरोबर लग्न करताना 15 मिनिटासाठी मेंदू बंद होता माझा कळलं काय व्हायचं मी तर जशी पलतच आले होते माझ्यासोबत लग्न करा बाय माझ्या पहिल्यातच आली होतीस सप्तपदीचा होम आहे ना 3 वेळा विजला होता एवढा तुझा वारा होता नाही तर काय मोठी शाळी सांगते आली. तू शांत हो, तू बोलतो शांत हो. मी शांत हो हो तू शांत हो. बाई म्हणायची हिला माई म्हणे यो हात बघितला घशाजवळ गेला ना श्वास 15 मिनिटासाठी बंद होईल तुमचा दिवसा ढवल्या अशा धमक्या देत असते बाकी काय नाही करत एक गुंड आणलाय घरात लग्न करून मी होय, पण आणला तो हिच्या धमक्याचा मला काय सांगताय तुम्ही काय अहो लहानपणापासून 15 वेळा काला आवडला नाही माझा
माझ्या जगायची उर्मी आहे ना म्हणून मी तो उभा आहे, कळलं ना? टेन्शन घेऊ नको तू. मी नाही टेन्शन घेते. आणि तुम्ही माझ्या भावाच्या बिझनेस बद्दल एवढं बोलता व्हय? तर तुमच्या डोक्यात काय आहे? हाय डोक्यात आहे ना म्हणून सांगतो आहे, कळलंय ना? अरे कोकणात किती मोठे मोठे रोजगार आहेत माहितीये. होय काय? आता पहिल्यासारखं पैरगडी मिळत नाही. म्हणजे झाडावरनं आंब काढायला माणसं लागतात, नारळ काढायला माणसं लागतात. तुला झाडावर चढता येईल? काढशील सगळं? अरे करीन मी. हा, आमच्या वाडीत झाडावर जर पतंग अडकली ना तर मलाच काढायला सांगतात. होय. आणि काय होईल, अशी जर कामा मिळाली तर गावातल्या गावात तुमच्यासोबत राहीन मी. बाई घ्या आमच्याबरोबर अशी. मग कोणासोबत राहू? मग या कामात लई डेंजर आहे, लक्षात घे. डेंजर आहे? मग इकडे राहू नको. काय होतं, काय झालं? कधी कधी झाडावरनं माणसं पडतात, मरतात आणि हातपाय तुटलेले आहेत त्यांचे. अगं बाय. काय काय सांगाल? असं कुठं घडलाय आहे? काय पालू विवलीतला मांडवकर माहितीये? पालू विवलीतला मांडव? इथं तिल होता बघ त्याच्या. इकडे तिल वय, होता. वय, वय, विवलीतला तो मांडव का? मग? त्याचा काय झालं? दिवसा ढवल्या नारळ काढायला वरती चढला हा. आणि पाय घसरला, सगळं खोबरं सांडलं होतं खाली. मग? झाडून सुपात भरलेला आणि तिरडीवर ठेवलेला. ओ भाऊजीनो, एवढा डेंजर आहे? मग हो, danger नको. म्हणजे असला काम नको मला. नाही भाई, नाही भाई. हा, नको. एवढी अजून पोराचं सगळं व्हायचं बाकी आहे. मग? एवढी रिस्क नको बाय. अगं ताई, रिस्क काय तर इस्क काय. याला झाडावरनं पडशील आणि सगळं इस्क आपटल ना, मग कळल तुला. नाही तर काय. नको नको. नको नको, हा नको. ये सोंडू. गो. ते परदेशात त्या माणसं आणतात नेतात काय तर ते बघ काय जमतं काय? अगं ताई, चायचा बिझनेस टाकणारी माझ्या डोक्यात टच आला होता. काय? ट्रूस अँड ट्रॅव्हलचा बिझनेस. ट्रूस अंटा. ट्रूस. हो. जी गोष्ट याला बोलता येत नाही ती त्याला करायची. कळलं काय? मागल्या शिमग्यात काय झालं होतं? काय? शनिवारच्या बाजारात आपण दोघं गेलेलो. याला म्हटलं बस मध्ये जाऊन आपल्यासाठी शीट अडव. मग तर हा ड्रायव्हरच्या सीटवर जाऊन बसला. हो, तेवढी जागा रिकामी होती. ती ड्रायव्हरची होती पण वसाड्या. कळलं काय तुला? गेअर काढून मारला ना तुला. काय कसं बोलताय बा मला? असं काय बोलताव? जे तू बाय सोंडू, तू जा फॉरेनला आणि आपलं नाव मोठं कर. मी जाणार आहे. वा, तू काय करताव काय? सगळ्या फॉरेन 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 फॉरेन. तुला काय फाट्याच्या पलीकडे गेलेस कधी? हा? मला सांग, हं. रशिया कुठं आहे? तर माल्यावर ठेवली आहेत ना काल रात्री गुंडालून. ही हिची अक्कल आणि ताकद. काय एवढी मोठी रशिया हिनं गुंडाळून आमच्या माल्यावर ठेवला नाही. आणि आम्हाला माहित नाही. मी त्याच्या खाली झोपतोय रात्रभर. अगं ताई, तसं नाही. मी सांग. सांगतोय ना. अगं रशिया 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 वेंगुर्लेकर ते हास्य तर लागते बघ टीव्हीवर, त्यात काम करतात ना त्या. ती रशिया वेंगुर्लेकर? हा. चांगली आहे, चांगली आहे. त्याच्याबद्दल सांगतायत भाऊजी. काय एवढा पातळ आणि परपरीत विनोद करशील असं वाटलं नव्हतं मला. रशिया वेंगुर्लेकर करशील बोलल्या रशियावर. अरे रशिया हा देश आहे, वसाडा देश. हा, तुम्हाला देश माहित नाही दोघांना आणि टूर्स अँड ट्रॅव्हलिंग करताय तुम्ही. काय बोलतावाय? नाही तर काय. अरे तुम्हाला अक्कल नाही आहे. जेव्हा देव अक्कल वाटत होता ना, तुम्ही तो खानदान आहे ना बुटाची लेस बांधत होता खाली. आपल्याला सगळं वर्ण गेलं. आपल्या खानदानात बोलतायत. आलो खानदानावर. हा, सगळे काय आईच्या पोटात शिकून येतात? नाही तर काय? तो पण शिकल ना बाहेर. आणि काय माझा भाऊ परदेशात जायचे स्वप्न तरी बघतो. तुमच्या अख्ख्या खानदानात स्वप्नात गावच्या येशीच्या बाहेर तरी काय गेलाय कोण? आणि कसा जाईल? तुमची आयाच बसलेली असते ना वाट्यावर थपकल मांडून, एवढ्या मोठ्या आट्या काढून नीली नरटी लावायला. आयशीवर जायचं नाही, नाहीतर राडा होईल श्रीदेवी. जाणार काय करणार आहो? काय करणार आहे? तुमच्या आईशीने आपल्याला कुठे जायला दिलं? सध्या हनीमूनला पण जायला दिला नाही बाहेर. काय बाईला अक्कल आहे या? 4 चौकात वाडीत पण असं सांगत फिरत असते. जात नाही सकाळचा माहितीये काय? अरे दुसरा तिसरा असता ना तर गुदमरून मेला असता हिच्या मिठीत. मी आहे म्हणून टिकलो. मोठे टिकले. काय दुसरा तिसरा असता ना तर सुखी राहिले असते मी. केवढं सुख पाहिजे अजून तुला? उंबरड्याच्या बाहेर जायला लागलंय सगळं. लोक बघतायत येतात आता. बोललो भावासमोर बोललो. आता गरम पाण्यात टाकून नाही तुमची पिसा काढली ना तर नाव नाही सांगणार. श्रीदेवी शेंद्रू देवलेकर उर्फ कोकणची कॅन्डी. तू तर हात लावून दाखवच मला. नाही टाकली तुझी वेल्डिंग करून ना तर नावाचा मी पण शेंद्रू गाणू देवलेकर नाही, कोकणचा चॉकलेट हिरो. माझी वेल्डिंग करून टाकणार हा. आहे. तुमचा जेसीबी अंगठ्याखाली नाही चिरडला तर नाव नाही सांगणार. कोकणची कॅन्डी यावा वेल्डिंग करायला. यावा. तुमच्या हातावर वेल्डिंग करतो आहे माझी. सोडू तिकडची पकड. वा 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 वा, कोकणची कॅन्डी आणि कोकणचा चॉकलेट हिरो, तुमची जुगलबंदी खूपच भन्नाट होती. खूप आवडली आम्हाला. धमाकेदार कपल आहात तुम्ही. सई, क्रेझी परफॉर्मन्स. वने काय सुंदर परफॉर्म करतेस ग. आणि मॅक्सीवाला कंताराला आम्ही संपलो यार. मस्त कॅरेक्टर. आम्हाला हे कॅरेक्टर आवडतंच. तर आज तुझ्या बायकोनी त्याच्यात येऊन 4 चान लावले आणि तिचं नाव श्रीदेवी आहे त्याच्यामुळे 4 चान लागणारच होते. बने, आय लव्ह यू. वी ऑल लव्ह यू. फार भारी. तुझं नाव पण क्रेझी होतं,
परफॉर्मन्स पण क्रेझी होता आणि अटेन्शन टू डिटेल मला असं वाटतं की तिकडे एक बॅग ठेवली आहे, त्याच्यानंतर पोती ठेवली आहेत. मला त्या झाडाची वाळलेली पानं जी पडलेत तीही खूप आवडली. ब्युटिफुल डिटेलिंग. म्हणजे मला असं ह्या घरी यावंसं वाटलं, अंगणात येऊन बसून तुझा खारट पाकवाला गुलाबजाम खावासा वाटला. ब्युटिफुल. सगळीच मजा आली. पण पुन्हा एकदा जोडीने या बाबा, आम्हाला आवडेल तुम्हाला भेटायला. मजा आली. प्रसादा धमाल आली, खूप मजा आली. शेंद्रू गानू देवलेकरची बायको अशीच असू शकते आणि ती इतकी ॲप्ट उभी केली असतो की म्हणजे इतकं ॲप्ट कॅरेक्टर उभं केलं असतो की तुझ्या एंट्रीला जेव्हा शर्मेश म्हणाला मॅक्सितला कांतारा आला, मी संपलो होतो, म्हणजे मेलो होतो मी. आणि एक लक्षात ठेवा, मागच्या वर्षाचं मॅक्सिमम कलेक्शन हे कांताराचंच आहे. तेव्हा या स्किटमधलं सुद्धा मॅक्सिमम कलेक्शन हे वनिता तुझं आहे. असं तुझ्याकरता एकदा जोरदार टाळा. आणि बनेचं पार्टिसिपेशन पण खूप आवडलं मला. मजा आली. धमाल. मंडळी, एक प्रसिद्ध अभिनेत्री सज्ज झाली आहे पार्श्वगायन करण्यासाठी. बघूया तिला या नवीन भूमिकेमध्ये किती यश मिळतंय ते बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या यंग ब्रिगेडला. असं आहे का? मस्त आहोत. चला टेक करूया. टेक करूया मॅडम. टेक करायचा हा लगेच. टेक करूया. इथे ना माईक कुठे इथे हा मध्ये ना हा recording माईक इथे studio. आहे. टेक करूया यासाठी कारण माझं इंडस्ट्रीमध्ये त्यासाठीच नाव फेमस आहे की माझ्या समोर जर असं एखादं स्क्रिप्ट आलं की पाठवून जातं माझं लगेच. इतकं सोपं आहे ते. नाही ओके हा, ओके म्हणजे मला वेळ नाही लागत फार. वन टेक आर्टिस्ट आहे मी. आपण करूया ना लगेच. ठीक आहे. हा मी, ओके कर. देखते हा, देखते चला. देखते. इथे आतमध्येच आहे. इथेच आहे आतमध्येच आहे इथेच आहे. हे हा जरा. मॅडम आतला पण हा हात लावून ये जा. हे घे. पम्या रिहर्सल नको बघूया ना. देखते ना. होगा रे होगा होगा. ऐकायचं आहे. हो हो होगा होगा होगा. चल. वांकारजी, हा काय काय गाण्याचं रेकॉर्डिंग दणक्यात झालं पाहिजे बरं का? हो, हो. हा कोण आले ते? हो. एवढ्या मोठ्या ऍक्ट्रेस आले ते आपल्याकडे. नम्रता संभीराव. हो, हो. एक ऍक्ट्रेस आज गाणं पण गाणार आहे. पब्लिकची येड भागली पाहिजे बरं का? नाही भाग येडी झाली पाहिजे पब्लिक नुसती. तुझ्या चांदव जिंब सर सर असंच झालं पाहिजे एकदम. हा. गाणं म्हणजे गाणं झालं पाहिजे. कसं तुझ्या चांदव झिंब पिंब सुट्टीच द्यायची ना आज. सर बरोबर आहे. नाही ऍक्ट्रेस गाणार आहेत वगैरे सगळं ठीक आहे. पण काही लोकांचं असं नको व्हायला, ऍक्ट्रेस आता गाणार पण आहे असं नको व्हायला. नाही नाही गाणं भारीच होणार. लगा मी आणलंय त्यांना इथं म्हणलं गाणं म्हणजे गाणं होणार हो. तन 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 वाजलं पाहिजे. कसं वाजलं पाहिजे? तन 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 तन. हा, तुम्ही म्हणजे पार्टी म्हणू नका, बर्थडे म्हणू नका, वराती म्हणू नका, सगळीकडं तन 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 तन. सर प्रेमगीत आहे ते. असं दान दान चुकीचं वाटेल ना सर. प्रेमाची दाणादाण नको वाजायला. काय कळलं नाही काय बोलला ती पण भारी बोलला. फक्त गाणं कसं हा हा, करूया. म्हणजे बूज झाला पाहिजे, बूज झाला पाहिजे एकदम. बस 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 जे काय असेल ते एक्साइट हो सर. होणार झिंबाची झिंब. सर नाही असं काही नका थांबे. एक्साइट होऊ नका. होणार. मॅडम येस 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 येस. मॅडम. आपण मी रेडी आहे. मी रेडी आहे. ओके हा, ओके आपण टेक करूया. हा पण मॅडम काय? मी काय म्हणतो, आपण एकदा रिहर्सल केली तर चालणार आहे का? नाही गरज नाहीये. डायरेक्ट टेक डायरेक्ट करूया. काय ना स्पॉन्टेनिटी जाईल. नाही माझ्याकडे म्हणजे आर्या आंबेकर वगैरे जेव्हा येते माझ्याकडे तेव्हाही 4 रिहर्सल वगैरे पण करते. फरक पडतो ना, म्हणजे एक्सपिरियन्सचा फरक पडतो ना. मी पाठ होऊन जातो माझं. कसं सोपं आहे. चला टेक करूया. ओके देखते Yes. देखते 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 आई, चला नको चला. सारखं सारखं ते. ओके रेडी आहे ना? हा रेडी आहे रेडी रेडी. ए, हे झालं पाहिजे बरं का? हा बस बस. हा हो होणार. सर मॅडम करूया का? हो आपण मी रेडी आहे. मी रेडी आहे. हा, हा, चला. चॉकलेट देऊ मॅडम? चॉकलेट असेल तर ते. लगा चॉकलेट आवडते ती मॅडमला सांगायचं नाही होय लगा. ते कचरा बॉक्सच आणली असती नाही चॉकलेटाची. नाही सर, ते ऍक्च्युली ना कोलॅबरेशनची चॉकलेट आहे. त्याची आम्हाला व्हिडिओ करून पोस्ट करायची आहे, त्याच्यामुळे एक्स्ट्रीमली सॉरी. बाप रे, वा वा, टणक आहे वा. नवीन आहे का?
सेटअप जुनाच आहे, तू नवीन आहेस. झालं सगळं पम्या सगळं एस्टॅब्लिश करून झालं सगळं जुना नवीन टणक बिणक गाणं रेकॉर्ड करूया का आता पम्या चला ना यार मॅडम मॅडम ready, मी ready. मॅडम रेडी आहे मी रेडी आहे. मला आपण take वाटतंय आपण एक नाही नाही आपण ओके टेक करू. ओके 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 Yes, yes, ओके rehearsal ओके नको. चलो चलो Spontaneity चलो जाईल ना म्हणून. चलो चल, रेडी 1 2 सॉरी 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 सर सॉरी हेर दीदी त्यांच्या चेहऱ्यावरती केस आहेत कळलं ना जरा काढा ते दीदी नाव आहे माझं, प्रिया नाव आहे ना माझं. जे काय असेल ते मी प्लीज कोणती काढा assistant नाही, मी त्यांची एक assistant मिनिट आहे. आवाज चढू नका माझ्या शांत करा. हॅलो हॅलो अरे, काय अरे, नाही, काय अरे, कळत नाही. minute. हा, बोला तुम्ही, मॅडम, मी पण मॅडम. बघतो मग काय ते minute. मॅडम चापटी मारी ना कशाला कानाशी म्हटलं चिवचिवाट करताय बावळट चोर कुठले जा तिकडे. बस का? मॅडम 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 Sorry. आपण तुमच्या चोरांना इथे लॉकअप मध्ये ठेवूया का तुम्ही पण चोर आहात एक नंबरचे. मॅडम चला हा. साना आहे मॅडम, साना आहे. सताई ऐकू येतंय बाहेर बरं का सताई ताई नाव नाही माझं, प्रिया नाव आहे सॉरी माझं. सॉरी माफ करा आपण गाणं रेकॉर्ड करूया का हो, मॅडम आपण करूया. चलो चलो हा, चलो मी प्लीज हा, मी प्लीज रेडी प्लीज करूया. चला स्टार्ट. एक करूया take. चलो चलो 1 2 3 म्युझिक कट 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 मॅडम 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 सॉरी. मॅडम गाणं निघून गेलं फ्लो आपला तुम्ही अच्छा अच्छा आय एम सॉरी माय बॅड मी निघून हा. गेलं का गाणं? हा, हा. हो सॉरी Follow करा, गाण्याला येस follow मी करा. करते मी हा. करते. नाही, ते ते- थोडं काय ना हे जरा मेकिंग साठी मला पाहिजे कारण कसं मी डेब्यू करते ना हॅशटॅग डेब्यू तर ते Okay, टाकायचंय okay, मला. okay. No worries, इन्स्टावर टाकायचे ना स्टोरी. हा, गाणं फॉलो करा फक्त येस येस मी करते. बघितलं का मेकिंगची स्टोरी बनवली आहे. गाणं तर रेकॉर्ड होऊ द्या आधी चलो होणार होणार एक नंबर होणार विशेष नाही हो हो तुझ्या- चलो 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 रेडी 1 Ready. 2 3 म्युझिक मॅडम कट झालंय मॅडम मॅडम वा 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 आहाहाहा. लगा लगा काय गायलंय वे वा 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 भारीच भारीच मला ना खूप दिवसांनी असं गायल्यामुळे ना मस्त आवाज मोकळा झाल्यासारखं नाही वाटतं नाही खूप. नाही केवढं कॉन्फिडेंटली गायलं मी आणि थँक्यू सो मच थँक्स टू यू खरंच तुम्ही माझ्यात कॉन्फिडन्स बिल्डअप केलाय ना थँक्यू खूप छान वाटलं मला खतरनाक, थँक्यू बाप रे खूप दिवसांनी हा. नाही, नाही, भारीच भारीच आणि खरंच इतकं बेस्ट मी आजपर्यंत गायलं नव्हतं. मॅडम काय झालंय का काही? नाही ए हे बघ हा हा तू बोलू शकतोस हा? तुला असं फील नको करून घेऊस की सेलिब्रिटी स्टेटस आहे मी कसं बोलू वगैरे नाही. आर्ट इज आर्ट. आर्टशी आपण लॉयल असलं पाहिजे नाही तेवढं आहे, तेवढं का? आहे. असं प्लीज तुम्हाला सांग प्लीज ओपन आय एम ओपन फॉर इट. मग मॅडम थोडीशी चुकली आहे चाल थोडीशी 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 चाल चुकली तुमची चाल चुकली आता लक्षात आलं होय तुमच्या काय लगा नीट चाल लावून आलायच नाही का पहिलीच मग लगा एकच दिवस आहे मॅडम जरा कळतं का तुम्हाला एका दिवसात ही झालं पाहिजे माझी चाल चुकलेली नाहीये सर सर मॅडम गात असताना थोडीशी चुकते सर सॉरी अरे पण असल्या चाली आणायच्याच कशाला ज्या दुसऱ्याकडे जाऊन चुकते ते काय चाललंय अरे बाळा, तिला काय चुकी काय त्यांना कधी खेळायचं चालले का इथं माझी चाल चुकत नाहीये माझी चाल चुकत नाहीये मॅडम गातायत तेव्हा ते जरा सूर हलवतायत वर खाली करतायत त्या काही नाही थांबा काय झालं इधर पैसे का देताय तुम्ही ऍडजस्ट करून घ्या अहो मला गाण्याचे पैसे मिळतायत ऑलरेडी हे ऍडजस्ट नाही होणार होणार हो अहो ऍडजस्ट नाही होणार. बोले दणक्यात वाजलं पाहिजे फक्त नाही होणार दणक्यात. होते होते याला सांग ए सर ए ऐक की लगा एवढं डबडं घेऊन बसला लगा फिरव किंवा बटणं बिटणं जरा होऊ दे घेऊ त्यांचं एकदम मस्त पैकी हा प्रॉब्लेम काय आहे काय? तुमच्या मॅडमचा सूर आहे ना हा. या डबड्याच्या इकडून चाललाय आणि बाहेरून जाणारा सूर मी पकडत नाही तो डायरेक्ट इथे डस्टबिन मध्ये जातो आणि खायचं मी वरती घेतच नाही वडा ना तुम्ही वर डायरेक्ट यायला सांग नाही नाही हे ऐका ना नको 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 झालंय का तुमचं नाही नाही मॅडम 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 मला काय वाटतं आपण एक एक रिहर्सल केली तर चालणार आहे का तुम्हाला मला नाही गरज वाटत आहे खरं रिहर्सलची मॅडम. काय स्पॉन्टेनिटी जाते रे. नाही पण एक थोडा हलका रियाज असला तरी बरं ठीक आहे माझ्या लक्षात आलं होतं तुम्हाला काय म्हणायचं पण ठीक आहे आपण तुम्ही आहात म्हणू ना आणि कसं तुम्ही नवीन आहात ना म्हणजे आपण नव्याने एकत्र काम करतोय पहिल्यांदा तर मी तुम्हाला तेवढा वेळ देऊ थँक्यू बाहेर पहिलं पण येस खतरच होतं म्हणजे ते छानच होणार आहे पण मला असं वाटतं अजून बेस्ट सर सर जरा शांत हे हे जर लक्षात ठेवा झालं पाहिजे करेल थांबा जरा बस रिहर्सल करूया आपण हा
सर मॅडम 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 हा, बोल, सांगताय बोल, ते बोल. करा इथून मस्त शॉट मिळतोय मला चांगलं मिळतंय ना हो, हो, हो. हॅशटॅग डेडिकेशन टाका खाली येस मॅडम ठीक आहे चला मेकिंग साठी तरी रिहर्सल करूया हो, हो, मॅडम करूया, करूया. Yes, yes. हा म्हणजे कसं आहे बघा तुम्ही सुरुवातीपासूनच जरासं हे होत आहे म्हणजे बघा आज कोणाला पाठवू नका आज कोणाला पाठवू नका कर्फ्यू लागेल बहुतेक पम्या मी इथे काहीतरी घेण्याचा प्रयत्न करतोय रिहर्सल नाही, ते बाहेर- जेणेकरून आपण लवकर सुटू तर थांब ना जरा ऐका ना आपण करूया टेक करूया माझ्या लक्षात आलंय मॅडम टेक नाही माझ्या लक्षात आलंय मॅडम रिहर्सल जराशी केली असती आपण नाही काय होईल मग अँटिसिपेशन येईल अँटिसिपेशन असलं पाहिजे नाही नकोय मला नकोय नाही, मॅडम. येईल हा मॅडम मॅडम सुरू करूया चला रेडी हो करून घे त्याला धरा. पाहिजे तर अजून एक धरा का अरे मला का पैसे देतोय तुम्ही हो करून घ्या की अरे करून घ्या काय करून घ्या फक्त कसं गाणं कसं झालं पाहिजे तुझ्या चांदण्याच्या ह्याच्या एकही शब्द नाहीये हा गाण्यात तू चांदण्याच्या ह्यांना होणं काही नाहीये सर गाण्यात थांबा ना यार मॅडम 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 कपाळ एकदा विंचरतीयस का माझं कपाळ विंचरतीयस मॅडम प्लीज मॅडम मी मॅडम रेडी आहे मॅडम एकदा रिहर्सल केली असती आपण मला नाही गरज वाटत ते काय ना ती स्पॉन्टेनिटी आणि ते खूप मला ते नाही पटत ठीक आहे चला हा? ठीक आहे चला हा छान करूया आपण मस्त करूया चला बघूया, बघूया, गुड टू गो गुड टू गो हा. चलो 1 2 3 म्युझिक It's okay. वा 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 काय लगा गाणं म्हणलं एकदम दणका सुधार आहे वा 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 सर काय वा 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 नाहीये ह्यात मॅम चुकलंय का चुकलंय का आता मी मला वाटतं करेक्ट स्केल मध्ये गायलंय. एक नंबर आहे. मला तरी हे माझं बेस्ट वाटतंय आजपर्यंत अहो स्केल नाहीये हे 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 बेस्ट आहे नाही हो एक मिनिट तुम्हाला असं एक मिनिट मी माझ्या स्टाफला आणि सगळ्यांना विचार ए, तुम्हाला आवडलंय का माझं गाणं तुम्हाला आवडलंय का विषय आहे का मंदार तुला आवडलंय का मला आवडलंय मॅडम प्रिया तुला काय वाटतंय असं काही कळत नाही मला पण तसं चांगलं वाटतंय ए तसं चांगले वाटते ते असं कसं वाटतं का थांब जरा त्यांना सांगा माहिती नीट गप्पा बस तुझी जीभच तुला चिडवते गप्पा बस जरा असं नाही बोलू शकत हे बघा, तुम्ही. माझ्या आवडलंय. सगळ्यांना आवडलंय. एक मिनिट तुमचं काय म्हणणं आहे सर तुम्हाला आवडलंय का पम्या म्हणजे मी तटस्थ आहे सूर्याने थर्ड अंपायर घेतलाय बघा बहुमत आहे नाही ना बहुमत आहे बहुमत. त्यासने आवडले मला आवडले ते मधल्या मध्ये येते बहुमत आहे बहुमत जाहीर झालेलं आहे त्याच्यामुळे गाणं भारीच आहे प्रेक्षकांना आवडणं महत्वाचं अरे गाण्यात कसलं आलंय बहुमत आणि मेजॉरिटी गाण्यात नसतं सर मॅडम तुम्ही चुकीचं गाता आहे नाही, आपण एकदा रिहर्सल केली आवाज बरा आहे अरे पैसे का एक देताय मिनिट तुम्ही एक मिनिट मला? मला काय वाटतंय सर हे जे तुम्ही पैसे देताय ना ह्याच्या आधीच तुम्ही बजेट वाढवलं असतं ना तर चांगला सेटअप तरी मिळाला असता आपल्याला मला वाटतं सेटअप मध्ये प्रॉब्लेम आहे ए एक मिनिट काय सेटअपवर कोण बोलतोय मी बोलले काय तुम्ही काय बोलता कारण सेटअपवर माझा आवाज करेक्ट लागतोय मी आजपर्यंत जे गाते ते मी असंच गाते तुम्हाला माहिती आहे या setup- एक मिनिट हे सांगा आहे ना मी काय सांगू आता मी मी रिव्ह्यू घेतला आता जा, चल तुम्हाला माहिती आहे कोण कोण गाऊन गेले या सेटअप वरती कोण गाऊन गेले अजय अतुलवेर गाऊन गेले 3 तासाने सोनू सर येणार आहेत सॉरी कोण सोनू निगम सोनू निगम नाही रे सोनू निकम कोण सोनू निगम आता ते फेमस गाणं गायलं ना तुझ्याच्या ढोलकीवर माझीचं थाप दुरून बघतोय तुझ्याचा बाप त्यांचं नवीन गाणं गायला येणार आहे कुठलं मामा तुमची पोरगी गेली पळून म्हातारा बघतोय वळून वळून कोण लिहितं ही गाणी अरे कोवळा पोरगा आहे सचिन गोस्वामी नावाचा भारी आहे भारी आहे मी स्वतः ऐकली ती गाणी ती पिणं लय भारी आहे ती एक मिनिट त्यामुळे लय भारी आहे ती पिणं सेटअपवर बोलायचं ना मोठी मोठी माणसं इथे येतात. अरे बाबा त्यांना गप रे बाबा तुझ्या Direct setup चं. आपण. अरे ऐका थांब ना ना मला वाटतं तुम्ही माईक बदला नाही तर अहो माईक नाही बदला तुमचा आवाज बदलायला लागणार आहे मॅडम तुम्ही ऍक्टिंग चांगलं करता मला सगळं माहिती आहे पण तुम्ही गायिका नाही आहात आम्हाला नका लादू स्वतःला आमच्यावर तुम्ही गायिका म्हणून सॉरी पण तुम्हाला साधा तुमचे स्वरच वेगळे आहेत ल ठ ढ असे स्वर आहेत तुमच्या आयुष्यात जे ह्या पेटीत नाही आहेत मॅडम आय एम सो सॉरी ऍक्टिंग मी फॅन आहे तुमच्या ऍक्टिंगचा खरंच पण मॅडम गाणं नाही गाऊ शकत नाही तुम्ही. माझा ना थोडा इगो हट झालाय ऍक्च्युली काय ना नाही म्हणजे काही एक वर्षापूर्वी एका डिरेक्टरने मला चॅलेंज केलं होतं की तू कधी ऍक्ट्रेस होणार नाही पण मी आज या पोझिशनला ना की फिन्स्टाला माझे लाखो मिलियन्स फॉलोअर आहेत ओके हे कळलं गाणं ना? तुमच्या आवाजात टाकून बघा काय होतं मॅडम नाही आता तर मी चॅलेंज घेते तुमचं मी गाणार मॅडम प्लीज आणि मी गायिका होणार मॅडम प्लीज माझं ठरलंय चलो होणार एक करूया अरे चला. नाही अरे चला, नका देऊ हे पैसे ओपन चॅलेंज पैसे घ्या मोठी मोठी टेंडर पास होते ती पैसे गाणं पास करायला घ्या. सांगताय पुन्हा चला, take करूया, take करूया. अहो, चॉकलेट खातो मॅडम
खड्ड्यात घाल चल निघ चल 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 रेडी रेडी सर ओपन चॅलेंज आहे सर आता हा हा चला बघू. आता ऐकाच. आता दणका बघाच तुम्ही फक्त रेडी हे काय लिहिलंय हे काय आहे? हीच लायकी आहे तुमची. तुमच्या आवाजाची हीच लायकी आहे. जा आणि भाजी विका. त्या भाजीवाल्यांचे आवाज पण तुमच्यापेक्षा बरे असतात. ते तरी सुरात असतात, सुरात. एक मिनिट गेट आउट, गेट आउट, हे शूट कर गेट आउट. तू तर निघ मॅडम निघ पहिला एका तू चांगल्या ऍक्ट्रेस गायिकेला मुक्ताय तुम्ही हे लक्षात ठेवा मॅडम निघ. हसू नका जा चल. सॉरी सर पण काय करताय नाही. लगा तुम्ही यार काय करताय म्हणजे गायली ती गायली. तुम्ही पण निघा प्लीज. आपले चांगले संबंध आहेत. मला तुम्हाला हे काही बोलायचं नाहीये. बरं ऐका मी एक काय म्हणतोय एकदा मी प्रयत्न करून बघू का? पैसे घेऊन जा चला. पैसा जाऊ दणक्यात होणार चला पैसे घ्या. जा, निघा माझ असं असतंय तर चला. असं कर तुम्ही नका करू हे. हॅलो. असं प्रेमाचं. हा हॅलो सोनू सर, जरा 2 तास लेट या ना. आज स्टुडिओ धुवावा लागेल. का आल्यावर सांगतो. खूप सारे सूर पडले. क्या बात क्या बात क्या बात. चोरांनो खूप छान परफॉर्म केलं. बिचाऱ्या हास्यरसिकांना की त्यांना कोवळ्या पोराचे लिरिक्स आणि परफॉर्मन्स कसा वाटलाय. प्रसाद दा वा 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 अफलातून धुमाकूळ कहर कहर. खूप मजा आली मला, खूप मजा आली. ओमकार काय गायलायस, कमाल. फार सुंदर गायलायस. फार छान शब्द होते आणि आमिर किती गोड चाल लावली होतीस. फॅन्टॅस्टिक. फार मजा आली. फॅन्टॅस्टिक. सई कातील परफॉर्मन्स होता. आउटस्टँडिंग टीमवर्क गाईज. खूपच सुंदर. पम्या तू ह्या सिरीजमध्ये इतका सटल असतोस ना, मला फार आवडतं. आणि सावत्या काय कॅरेक्टर पकडलं होतंस. आउटस्टँडिंग. राऊत फॅन्टॅस्टिक. खूप मजा आली. गातोस पण उत्तम आणि सगळंच भारी. मँडी मस्त. सलगो खूपच आवडलीस. नमा आउटस्टँडिंग. पण मला आज एका व्यक्तीला इथे बोलवायचंच आहे. आमिर हडकर प्लीज कम हिअर. वी लव्ह यू आमिरदा. मंडळी, प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकरानं शोधला एक नवीन बहाणा. त्यामुळे बघूया इथे आज काय धमाल घडते ते. ती बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या इरसाल विनोदवीरांना. चल ना नाही चल ना. मग मी मार्केटला गेलीये. पप्पा झोपलेत नाईट शिफ्ट करून. मी येणार नाही. घराची जबाबदारी माझ्यावर आहे. आई हीच वेळ असते लिकायची. चल ना तू यार. मी नाही येणार. ऐक ना, मी आणि पम्याने ना खूप मेहनत करून तिकीट काढली यार. कॉर्नर सीट मिळाली आपल्याला. पम्याला घेऊन जा मग. येडी आहे काय तू. येडी आहे काय. डोक्यावर पडली आहे तू. ह्याच्याबरोबर जाऊ पिक्चरला. मी शिवाला काय सांगू. शिवाली पण येणार आहे. मी शिवाबरोबर जाणार ना पिक्चरला. ह्याच्यावर जाऊन थिएटरमध्ये काय बघू. पिक्चर. ए फुलराणी. गर्लफ्रेंड बरोबर थिएटरला गेल्यावर पिक्चर बघायचा नसतो. किती टिपिकल आहात रे तुम्ही बॉयफ्रेंड्स. ए शिवाला काय बोलायचं ना. शिवाला नाही तुला बोलते. तुम्हाला बोलते. शिवाला बोलू पण नको. ती सगळीकडे वेळेत असते. कळलं ना. दिल दिलंय. प्रेम आहे पाम्यावर तिचं. मग माझं नाही तुझ्यावर मंद. तुझं प्रेम आहे पण तुझी गॅरंटी कुठे आहे. तुझं सगळं तळ्यात मळ्यात. मळ्यात घेऊन गेलो की घरी चल घरी चल. घरी आहे तर आई येईल आई येईल. हा. ए, चल ना यार तू. मी येणार नाही. तुम्हीच जा. अरे तुमचं तू मध्ये हिचा बाप उठला प्रॉब्लेम होईल. अरे ते नाही उठणार रे. नाईट शिफ्ट करून आलेत. काना शेजारी बॉम्ब फोडला तरी उठणार नाही. मग आपण कशाला करते. अरे हा मग अजिबात उठणार नाही. हे का बघ. हा माणूस उठतच नाही. विसरला घ्या उठायचं. कोण आहे तू? माझ्या घरात काय करतोस. माझी पोरगी कोण आहे तू.
नमस्कार काका. नमस्कार काका. नमस्कार. कोण आहे पत्र इकडं? कोण आहे तू इकडं आमच्या घरून काय करतात? नमस्कार काका. नमस्कार काका. अरे झाला मगाची नमस्कार वगैरे. कोण आहे तू? पप्पा काय झाला? ते आपल्या घरी आले आहेत. सर्वेक्षण करायला. हा. काठी कुठे आहे वासरांनो तुमच्याकडे? हा? काठी कुठे आहे? काठी? अरे ते सर्वेक्षण करायला आले ना, काठी कुठे आहे? पप्पा संरक्षण नाही हो पप्पा, सर्वेक्षण. आम्ही सर्वे करायला आलोय. मोठा शहाणा. सर्व तुम्ही करणार, मग आम्ही काय करणार? हे झालं. सर्वे बस, म्हणजे काका आम्ही माहिती घ्यायला आलोय. अच्छा, हा. गव्हर्नमेंट कडून माणसं येतात, बरं. ते माहिती काय प्रश्न उत्तर विचारतात. अच्छा. आम्ही एक नागरिक सर्वे करायला आलोय. तुम्ही नागरिक आहात ना? कानभार फोडून वासरे आम्हाला नागरी बोलत का? चांगले कपडे घातलात मी. असं म्हणशील माझ्याच घर म्हणजे जेवण. पप्पा काही झालं मी येरा. ऐका, नागरिक म्हणजे सिटीजन ऑफ दिस कंट्री. अरे नाही रे. अहो म्हणजे देशामध्ये आपण राहतो, सगळे जनता, आपण सगळे देशाचे नागरिक आहोत. अच्छा, हा, आता ज्याने- आता मागं बोललं, आलं येरे. तो सर्वे करायला आलो आम्ही. हा. नागरिक सर्वे. सर्वे. आणि हा सर्वे वेगळ्या पद्धतीचा म्हणजे? आहे. म्हणजे ह्या सर्वे मध्ये आम्ही तुमच्यावर गेम खेळणार आणि मग तुम्ही प्रश्नांची उत्तरं दिली की आम्ही तुम्हाला बक्षीस देणार. बक्षीस देणार. बक्षीस देणार? हे तुम्ही मला बक्षीस देणार? हे बक्षीस देणार? बक्षीस मिळणार. काय असणार बक्षीस? तिकीट देऊ. तिकीट. तिकीट यांना देणार आहे? मी नाही देणार माझं. थांब ना जरा. मी नाही देणार. अरे माझे देतो. थांब. तिकीट देऊ काका. हॉलिडे पॅकेज. मालदीव्स, पॅरिस, लंडन. हॉलिडे पॅकेज. झालं ते पॅकेज आहे. चला चला लगेच सुरू करूया. ओके. मंदार तू इथे बस कम्फर्टेबल. काका तुम्ही इथे बसा पटकन. आपण लगेच सर्वेक्षण सुरू करू. अरे पण ती माझ्या जवळ बसली पाहिजे ना, आमच्या दोघांचं एकत्र करणार ना. तो तिचं सर्वेक्षण करणार, मी तुमचं सर्वेक्षण करणार. असं आहे काका. लगेच प्रश्न येतो. मंदार फॉर्म दे. फॉर्म दे. फॉर्म दे. हा भरायचं फॉर्म दे. फॉर्म कुठं आहे? अरे फॉर्म द्या ना रे. फॉर्म कुठे आहे माझ्याकडे? फॉर्म ठरलं नव्हतं आपलं फॉर्मचं काय. माझ्याकडे फॉर्म नाही. आपण निघूया तोंडार पडू पम्या. चला जाऊया काका. उद्या करू सर्वेक्षण. जाऊया. अरे मग फॉर्म द्या ना. असं काय आपल्याकडे करता? काय नाही. अरे मला बक्षीस पाहिजे नाही रे. ऑनलाईन सर्वे घेता ना आजकाल? काका ऑनलाईन मॅन्युअल कोण भरतं फॉर्म आता? ऑनलाईन सर्वे करणार ना काका. ऑनलाईन माझी पोरगी सगळं ऑनलाईन मागवत. येस 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 येस. ऑनलाईन सर्वे करायला आलेत पम्या आणि मंदार. काय बोलू तू आता? मंदार पम्या तू असं बोलली? ओळखतेस तू यांना? तू यांना ओळखते? नाही. मग नाव कसं घेतलंस तू? ओळखीचे ते दोघं? यांच्याकडे बघूनच असं वाटतंय की हे सर्वेक्षण करणारे मंदार आणि पम्या असतील. मला नाही वाटलं ते हे असे बघू. तुला ओळखता येतात म्हणजे माणसं अशी चेहरा बघितलं तुला ओळखता येते? ओके ओके. हे बघा ह्याच्या ओळखून आता यांची नावं आपल्याला माहित नाहीत. हा ह्याच्या ओळखून दाखव. मंदार. मला नाव ओळखलं काका तिने. तुझं नाव मंदार आहे? मंदार आहे. ओळखलंस तू? हो. झालं. माझ्या पोरी जागत. हे पुन्हा मला माहितच नाही. एक मिनिट. येला ओळखले. येतं नाव पम्या. माझं नाव ओळखलं. पम्या. मग या 2 कांड्या. ते पण झालं. जोराक्षरपरी ओळखते. तुमचं नाव झालं म्हणजे पोरगी जाम भारी आहे. त्यातलं माझी पोरगी विचार. काय? याचं ओळखू शकतेस तू. माझा चेहरा बघून तू ओळखू नाही शकत. अरे बघतो आता कसं ओळखतेस. पप्पा तुमचे कुठे? नाही फालतूगिरी नाही. ते नाही चाललं. माझं ओळखू दाखव. ओके रेडी? हा. या. काय झालं? चेहरा वेगळा करून कन्फ्युज नाही करायचा मला. सॉरी. नॉर्मल. अरुण.
माझी पोरगी झालं, पोरगी शिकली, प्रगती झाली. जा, भारी झालं. ये, ये. सर्वेक्षण, सर्वेक्षण. हा. बसा, बसा. बक्षीस, बक्षीस, बक्षीस. हा, बक्षीस, बक्षीस. हा, बक्षीस, बक्षीस मिळालं, बक्षीस मिळालं. हा, सर्वेक्षण सुरू करूया आपण. काका, पटकन बोला. तुमचं नाव? अरुण कदम. हेच दिलंय. तुझं नाव? प्रियदर्शिनी कदम. प्रियदर्शनी कदम. करेक्ट आहे काका. आणि अजून घरात ही माझी बायको. बघत काय बसला बाय, पिशवी तरी उचला. आई द्या, आई द्या. नाही, नाही, तुझी नको. अहो, नाही, नाही, द्या, द्या. अहो, द्या, आई ठेवतो. अहो, नको, नको द्या. ही चालू असताना सगळं बाजार खाली पाडला. ठीक आहे, बाजूगिरी सगळं बाजार खाली पाडला तुम्ही. इतकी मेहनत करून तिने आणलं सगळं ते. नाही तर काय. आणि मला सांगा, हे कोण आहेत? ही दोन पोरं कोण आहेत? घरात काय करतायत? अरे ते दोघं म्हणजे काठी न घेता येतात बघ करायला ते लोक आहे ते. साप पकडणारे आहेत? नाही तुला ओळखायला येत नाही. मम्मी हे दोघं ना सर्वेक्षण करायला येणारे मंदार आणि पम्या आहेत. नमस्कार काकू. नमस्कार काकू. नमस्कार काका. नमस्कार काका. नमस्कार. झालं मागाशी माझा. सारखं सारखं नको. वलकीच आहेत म्हणजे आपले. सर्वेक्षण करायला आलेत ते. अहो काकू काय आम्ही सर्वेक्षण करायला आलोय आणि हे सर्वेक्षण वेगळं आहे. आम्ही तुमच्यात गेम खेळणार आणि जो प्रश्नांची करेक्ट उत्तर देईल त्याला आम्ही बक्षीस देणार. बक्षीस मिळणार ना? मी शब्द कधी सरवते, कधी पण मला मिक्सर लागलेला नाही. मला बक्षीस तीर्प पण बघते पण तिला नाही जमत. तीर्प कुठे असते? काही पण बोलते, मला बक्षीस पाहिजे. करेक्ट 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 आहे. अरे पण हे अरे जमा कर रे. एक मिनिट काकू, एक मिनिट. काय काकू झालं? काय झालं? हो काकू हा सेटअप आहे. सेटअप आहे? हा सेटअप आहे. गेम खेळणार ना आपण. अरे पण पडलेला सेटअप आहे असा? नाही, हा 1.5 लाखाचा सेटअप आहे, आत्ताच्या आत्ता केलेला. एवढा महाग आहे? हा काकू एक काम कर, तिथे जा तुम्ही. इकडं? हा हॅलो हॅलो सेटअप हॅलो सावकाश. आता बघा आपलं तुमची ओळख बिळख सगळे झालेले आहे. तुम्ही कोणात आम्हाला कळलेलं आहे, आम्ही कोण आहे तुम्हाला कळलेलं आहे. आता आपण गेम खेळणार आहोत. फक्त प्रॉब्लेम हा आहे, काय? हे जे गेम आहे ते जोड्यांचे गेम आहेत. म्हणजे तुमची जोडी आता आहे नवरा बायको, तुमच्या मुलीबरोबर खेळायला कोण नाही का? हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आता आपण हे गेम खेळू शकत नाही, तुम्हाला बक्षीस मिळू शकत नाही. आम्ही जातो. अरे थांबा 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 सर थांबा थांबा. काहीतरी करू आपण. आपली जोडी आहे. जोडी आहे. हिची ए बाला एक्सक्यूज मी, इकडे येतं. मी तात्पुरतं हिची जोडीदार बनतेस तू? थोडे टाइम बनणारे तात्पुरतं म्हणजे कसं आपण गेलं बक्षीस मिळेल ना आपल्याला. नाही तसं नाही काका, मला ऍक्च्युली ना खूप ऑकवर्ड वाटतंय. पण तुमचा मी शब्द पाडू देणार नाही. मी तिचा जोडीदार बनेन थोडा वेळ. काय प्रॉब्लेम नाही काका. येस येस थँक्यू थँक्यू. पण पण एक प्रॉब्लेम आहे. आता ह्यांचं इतक्या वर्ष बॉन्डिंग आहे ना, आमचं कुठे बॉन्डिंग आहे? ओके. आमचा पण बॉन्डिंग झाला पाहिजे ना. हा करेक्ट. काय करणार आहेस तू? माझ्याकडे एक प्लॅन आहे. अरे वसरे लवकर काय तर करा ना. बॉन्डिंग. हाय मी मंदार. हाय प्रिया. बॉन्डिंग. हा बॉन्डिंग. अति होते रे अति होते. लय बॉन्डिंग होते. थोडंच करायचं ना. एवढं बॉन्डिंग करायचं सांगितलं. गेम खेळूया. आपण गेम खेळूयात. आपण गेम खेळूया. ओके. गेमची सोपा गेम आहे आपला. हे बघा, या पिशवी जो हे कांदे बटाटे भरेल आणि हात नेऊन ठेवेल तो जिंकला. ओके. सोपं आहे. लगेच 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 सोपं आहे. रेडी आहात तुम्ही? दोन्ही रेडी आहात? पहिले तुम्ही आहात. येस. भरायचं आणि काय करायचं? पिशवी हात नेऊन ठेवायची. हात नेऊन ठेवायची. चला. हो, हा नीट करा. युअर टाइम स्टार्ट नाव. तुम्ही काय करतावाय? काय झाला? बटाटे कशा उचलतावाय? मग? बटाटे मिनी उचलताय ना? अच्छा. तुम्ही टोमॅटो उचला. अरे, अच्छा, अच्छा. टोमॅटो उचला. होय. टोमॅटो उचला. बरं बरं ठीक आहे. झालं. हे झालं रे. लवकर या. या. झालं, पोचलं, भार्या लवकर. येस काका. मस्त मस्त काका. खूप ओढात आणि नंतर एकदाचा तुमचा टास्क झालेला आहे. हा काका, तुम्ही हा टास्क 2.5 मिनिटात पूर्ण केलेला आहे. 2.5 मिनिटात. आता मला नाही वाटत हे तुमच्या समोर जिंकतील. आपण ह्यांना एक चान्स देऊया. हा आता तुमची वेळ सुरू होते. आधी ते टोमॅटो बाहेर काढा. जवळच्या जवळ ठेवला वेळ जातो. बस बस बस. हा चला चला चला. रेडी? तुमची वेळ सुरू होते आत्ता. ते हरतील.
मी असताना तू उचलं नाही मी आहे ना मंदार सगळं हा सगळं काम मीच करणार हे बघ हा बटाटा आपल्या प्रेमाचा हा कांदा आपल्या प्रीतीचा तुझा बाप मंदार नाही मी सोडेन मंदारचा टास्क पूर्ण झालाय काका आणि मंदारने हा टास्क 1.5 मिनिटात पूर्ण केलेला आहे आम्ही जिंकलो नाही, नाही, काका तुम्ही नाही जिंकलायत मंदार जिंकलाय तुम्ही 2.5 मिनिटात केलं ह्याने 1.5 मिनिटात केलंय काका येस येड्याने इकडे तिकडे याच्यामध्ये फुकट टाइम घालवतो तुम्ही का बसा तिकडनं जवळ मला नेहमीची सवय आहे का तुम्हाला सवय आहे इकडून गेलो भांडीकडे झालंच एक मिनिट काका 1 मिनिट आम्ही जिंकलो आम्हाला बक्षीस द्या हा हा ना बक्षीस द्यावं लागेल काका मला. यस यस हे बघा आमच्या कंपनीकडून तुम्हाला मिळतंय कुठे गेलं हे आतपर्यंत गेलं आता तुम्हाला मी हे पिक्चरचं तिकीट 7:30 शो आहे 6 वाजलेत निघा शिवाला सांगा मी येतोय अरे नवरदेव बीएससी अग्री मस्त जागा काढली सुप्पप खेळ खेळलात तुम्ही पण सुप्पप खेळलात उद्या मी याच वेळेला येईन पुन्हा एकदा आपण हा खेळ खेळू तुम्ही आज प्रॅक्टिस करून ठेवा आपण भेटूया उद्या म्हणजे पुढे खेळायचंय हा परत खेळायचंय नमस्कार झाला वाचारे नमस्कार लवकर या अरे काय एरिया संध्याकाळी या 4 वाजता हो येतो तू काय एरियाच काय रे तुझ्या मुलं झाले इकडून जा तुम्ही का बसा इकडून मला सोपं झालं. नेहमीची सवय आहे ना मी तिकडनंच जाते तुम्ही माझं ऐका कशाला करायला पाहिजे? वा 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 आम्हाला तुमच्यातलं बॉन्डिंग फारच आवडलं मस्त आला परफॉर्मन्स. बघूया आयत्या वेळी रचलेले तुमचे खेळ आपल्या हास्यरसिकांना कसे वाटलेत. सई व्हेरी प्लेफुल परफॉर्मन्स. अरुणदा फारच भारी. नेहमीप्रमाणे तुमचा एक स्पेशल टच होता. त्यांनी खूप मजा आली. रसिका मस्त वेगळीच दिसतेस आणि वेगळाच कॅरेक्टर होतो. मजा आली. मॅन्डी आज पण तुझा परफॉर्मन्स मला खूप आवडला. पम्या मस्त. मला असं वाटलं की दोघांना फार कष्ट करावे लागले नाहीत असा रोल होता आणि तो तुम्ही चांगला केला. प्रिया काय रिॲक्शन्स अप्रतिम होत्या. फार मजा आली. बॉन्डिंग छानच होतं. मजा आली. मंडळी प्रेमाचं हे हास्यगीत असंच सुरू राहील पण पुढच्या आठवड्यामध्ये, कारण इथे वेळ झाली आहे निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या आठवड्यात शनिवारी आणि रविवारी. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया सहकुटुंब हसूया.